नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी एक्झाम मार्फत तलाठी परीक्षा आता होणार आहे. अनेक विद्यार्थी मित्रांचे मेसेज येत होते की सर तलाठी परीक्षेसाठी तुम्ही कधी बॅच लॉन्च करत आहात. तर मित्रांनो, आरटीओ एएमव्ही एक्झाम असेल, लिपिक पदांसाठी असेल किंवा तलाठीची जी आपली सर्वात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या जाहिरातीमध्ये आलेली आहे, या पदांसाठी आपण मॅथ्स रिझनिंग जो आपला गेम चेंजर आणि अतिशय महत्वाचा विषय आहे की जो निर्णायक ठरणार आहे, तुम्ही पूर्व परीक्षा टप्पा पार करणार आहात की नाही करणार आहात, अशा प्रकारचा हा निर्णायक विषय मॅथ रिझनिंग, यासाठी 0 to हीरो एमपीएससी तलाठी 1.0 या बॅचचा हा आजचा पहिला दिवस आहे. अतिशय पॉवरफुल टेक्निक्स ट्रिक्स तुम्हाला मी या बॅच मध्ये शिकवणार आहे की जे तुम्हाला टाइम सेव्हिंग ठरतील आणि अतिशय कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरे काढता येतील. सो ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. मित्रांनो, सर्वांनी या बॅचचा निश्चित फायदा घ्या. तुम्हाला कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, प्री प्लस मेन्स लेवलला यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न, सर्व प्रकारचे टाइप्स त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. कन्सेप्ट्स वरती भर असेल, प्रॉपरली कन्सेप्च्युअल ट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. 0 to हीरो आपण जाणार आहोत. तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत प्रिपरेशन त्या ठिकाणी जो हार्ड वाटणारा विषय आहे मॅथ्स, तो पण सोपा करून दिला जाणार आहे रिझनिंग सोबत. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तलाठी किंवा इतर सरळ सेवा एक्झामला पण उपयोगात ही बॅच ठरणार आहे. सो पहिल्या 500 विद्यार्थ्यांना मित्रांनो या बॅच वरती 50% ऑफ मी सुरुवातीला या ठिकाणी ठेवत आहे. सर्वांनी कॅपिटल मध्ये तलाठी हा कोड त्या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी 50% ऑफ ह्या बॅच वरती मिळणार आहे. सो त्वरा करा, या बॅचचा फायदा घ्या. नवीन पॅटर्न नुसार अपडेटेड पीवायक्यू यामध्ये सर्व आपण कव्हर करणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण बॅच मध्ये कशा प्रकारे या ठिकाणी टीचिंग करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघा. निश्चित तुम्हाला समजेल की मॅथ्स हा विषय सोपा केला जाऊ शकतो जर आपण त्याला एक्स न वापरता, वाय न वापरता किंवा सूत्रांशिवाय त्याचा अभ्यास केला तर. आणि कन्सेप्ट नुसार त्या विषयाला जर आपण बेसिक टू ऍडव्हान्स प्रिपेअर एकदा केला तर आपल्याला हा विषय हमखास मार्क देऊन जातो. पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच हा स्कोर करून देऊन जातो. मित्रांनो, सो जे आरटीओ एएमव्ही ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो, इंग्लिश मीडियम मध्ये महाराष्ट्रातील ही एकमेव बॅच अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली एमपीएससी ओरिएंटेड कंटेंट प्रोव्हाइड केलं जात आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी ह्या इंग्लिश बॅचचा फायदा घ्या. ज्यांना मराठीत करायची त्यांनी आपली ही एमपीएससी तलाठी 1.0 बॅच त्या ठिकाणी जॉईन करायला हरकत नाही आहे. ही अपडेटेड स्वरूपात आपली बॅच आहे. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरच्या ठिकाणी डे बाय डे दररोजच्या बेसिसवरती लेक्चर त्या ठिकाणी अपलोड केले जाणार आहेत. 40 ते 45 दिवसात तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी हा कव्हर करून दिला जाणार आहे. आपण ऑनलाईन पीवायक्यू बेस्ड एक्झाम्पल आपण युट्यूबला त्याच्यानंतर सराव पण या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात करून घेणार आहोत. मात्र सेशन्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात बॅच मध्ये बघायचे. त्यानंतर तुम्हाला डाऊट्स असतील तर पर्सनली मला तुम्ही विचारू शकता. सो मित्रांनो, आपण एक मॅथ्स रिझनिंग अंकगणित बुद्धिमत्ताचं वेटेज काय आहे सध्याच्या काठिण्य पातळीनुसार त्याचा एक अंदाज घेऊया, त्याचा एक ओव्हरलुक सुरुवातीला करूया. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक वैवारी एक्स न मानता कशा प्रकारे आपण इझिली सोडवू शकतो हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो मित्रांनो, बघा या ठिकाणी 2021 चा जर आपण पॅटर्न बघितला, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, यामध्ये रिझनिंग अँड मॅथ्स कशा प्रकारे पॅटर्न आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. आधी 15-15चा पॅटर्न होता. नंतर मित्रांनो या ठिकाणी 2023 पासून 2020 चा पॅटर्न आहे. 20 प्रश्न आहेत मॅथ रिझनिंग वरती. मग काही वेळेस मॅथ्स वरती जास्त, काही वेळेस रिझनिंग वरती जास्त, परंतु साधारणपणे दोघही विषयामध्ये आपल्याला या ठिकाणी टार्गेट ठेवायचं आहे की रिझनिंग मध्ये पण 10 प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि मॅथ्स मध्ये पण 10 प्रश्न असतील. आता मागचे जर पेपर आपण अभ्यासले तर आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे की मॅथ्स म्हणजेच अंकगणितावरती प्रश्न विचारण्याची संख्या या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळत आहे 20 पैकी. म्हणजे रिझनिंग कडे थोडा आता कल कमी झालेला आहे, मॅथ्स कडे जास्त कल आहे. सो आपण तशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, तशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे. सो एक जस्ट अनालिसिस तुमच्यासाठी. त्यानंतर आपण कुठल्या टॉपिक्स वरती फोकस केला पाहिजे, आतापर्यंत आयोगाने कोणत्या टॉपिक्स वरती भर देण्यात आलेला आहे, ते सर्व टॉपिक्सला आपण प्रायोरिटी देऊन त्याच्या पीवायक्यू सह आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, सो नंबर सिरीज आहे ज्याला आपण अंक मालिका म्हणतो. ओके, क्वेश्चन मार्क दिला असतो, प्रश्नचिन्ह दिला असतो बऱ्याच ठिकाणी सिरीज मध्ये, आणि योग्य काय पर्याय तो आपल्याला विचारलेला असतो या ठिकाणी. त्यानंतर अल्फाबेट सिरीज,
म्हणजेच अक्षर मालिका आहे, मिसिंग टर्म आहे, कोडिंग डिकोडिंग, इनइक्वालिटी, यामध्ये मित्रांनो चिन्हांचा वापर होतो, अशा प्रकारच्या पझल आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यानंतर डाईस आहे, ठोकळा, कॅलेंडर, नातेसंबंध, डायरेक्शन, सिलोलिझम आहे, व्हेन डायग्राम. मित्रांनो अॅनालिटिकल मध्ये तुम्हाला आकलनात्मक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, त्यानंतर खरे व खोटे, नॉन व्हर्बल मध्ये काही टॉपिक्स वरती प्रश्न आहेत, क्लॉक आहे, घड्याळ आहे, त्यानंतर एजेस, अरिथमॅटिक बॉडमास. अशा प्रकारे 19 ते 20 टॉपिक्स अतिशय महत्वाचे आहेत की ज्यांना आपण प्रायोरिटीने या बॅच मध्ये आधी कव्हर करणार आहोत मित्रांनो. कारण की एमपीएससी ने आतापर्यंत प्रिलिम्स असू द्या की मेन्स असू द्या, तुम्हाला या टॉपिक्सच्या बाहेर अजूनही त्या ठिकाणी आयोग गेलेला आपल्याला दिसत नाही. सो आपल्याला ह्या टॉपिक्सला आयोगाची चौकट त्या ठिकाणी फॉलो करून आपल्याला सर्व हे टॉपिक्स आधी रिझनिंगचे कव्हर करायचे आहेत. त्यानंतर मॅथ्सची जर आपण अनालिसिस केलं मित्रांनो, सो समीकरणावरती आधारित काही प्रश्न विचारलेत, त्यानंतर सूत्रांवर आधारित सरासरी आहे, टीएसडी म्हणजेच वेग, वेळ, अंतर, टाइम, स्पीड, डिस्टन्स, त्यानंतर जिओमेट्री, डीआय आहे, टाइम अँड वर्क आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट लॉस रेशो, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, अपूर्णांक आणि संख्या ज्ञान. मित्रांनो तर अशा प्रकारच्या टॉपिक्स वरती आतापर्यंत या ठिकाणी फोकस असलेला आहे आयोगाचा 24-25 किंवा आतापर्यंतच्या रिसेंट एक्झाम्सला पण. मग मित्रांनो आपल्याला रिझनिंगचे कोणते हॉट टॉपिक्स आपल्याला बघायचे, तर आपल्याला हे 20 हॉट टॉपिक्स रिझनिंगचे आधी सर्वात आधी प्रॉपरली कव्हर करायचे आहेत. यामध्ये प्रत्येक ईच अँड एव्हरी टॉपिकचे कन्सेप्ट आधी क्लिअर केले जातील, त्यानंतर पीवायक्यू, त्यानंतर पीवायक्यू बेस्ड एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सो मित्रांनो निश्चित तुम्हाला क्वालिटी कंटेंट प्रत्येक टॉपिक नुसार आपल्या ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. तशाच प्रकारे मॅथ्सचे पण आपण हे 20 अतिशय महत्वाचे हॉट टॉपिक्स तुमच्यासाठी आयोगाच्या अनालिसिस नुसार काढलेले आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटीने या ठिकाणी कव्हर करायचे. ओके, सो याची नोंद घ्या, आपल्या इंडेक्स मध्ये हे सुरुवातीला आपल्या समोर ठेवा आणि याच्यानुसार डेली मित्रांनो या ठिकाणी एक एक टॉपिक कव्हर करत चला, प्रॅक्टिस करत चला, तुम्हाला निश्चित फायदा जाणवेल. हा विषय मार्क्स देणारा आहे, मार्क्स वाढवून देणारा आहे, प्रिलिम क्रॅक करून देणार आहे आणि मुख्य परीक्षेला सिलेक्शन ही देणार आहे मित्रांनो. कारण की आपल्या या दोघी परीक्षांना 20 प्रश्न आपल्याला प्रिलिम साठी आहेत, मेन्स साठी 22 प्रश्न आहेत मित्रांनो. आणि जर एकदा तुम्ही या विषयामध्ये प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट केली, तुमचा टाइम दिला, रेग्युलर बेसिसला तुम्ही डेली 1 ते 2 तास त्या ठिकाणी सराव केला, तर निश्चित हा विषय तुम्हाला मार्क्स देऊन जातो, तुम्हाला सिलेक्शन पर्यंत हा विषय घेऊन जातो. सो मित्रांनो आजचा टॉपिक एजेस, वैवारी, अशा प्रकारे आपण समजून घेणार आहोत सोप्या पद्धतीने की ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे एक्स वापरायची गरज नसणार आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सूत्रांची गरज त्या ठिकाणी भासणार नाही मित्रांनो. ओके, अतिशय कन्सेप्च्युअल ट्रिकने, कन्सेप्च्युअल त्या ठिकाणी ट्रिक्सने आपण या ठिकाणी या टॉपिकला सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत मित्रांनो. सो शेवटपर्यंत बघा. एजेस, वैवारी, आज याला 0 पासून हिरो पर्यंत या ठिकाणी क्लिअर करूया मित्रांनो. आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट, संकल्पना आधी क्लिअर करूया. कुठल्याही टॉपिकला अगदी मुळापासून मी शिकवणार आहे. आधी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट, आधी त्याची संकल्पना तुम्हाला डिटेल मध्ये मी क्लिअर करून देणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण प्रॉपरली त्या एक्झाम्पल्सला कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे टॅकल करायचं हे समजून घेणार आहोत मित्रांनो. वैवारी आपण स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी एक कन्सेप्ट महत्वाचा माहिती पाहिजे, ज्याला आपण रेशो म्हणतो, ज्याला आपण गुणोत्तर व प्रमाण किंवा त्याला आपण गुणोत्तर म्हणतो. आता नेमकं गुणोत्तर म्हणजे काय, रेशोची संकल्पना काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी अंडरस्टँड करून घ्यायचंय मित्रांनो. सपोज आपल्याकडे डिव्हिजन आहे, ए क्लासरूम आहे, या ए क्लासरूम मध्ये बॉईज आहेत, गर्ल्स आहेत. ओके, बॉईज समजा 75 आहेत मित्रांनो, त्यानंतर 50 गर्ल्स आहेत. ओके, जर आपण या ठिकाणी मित्रांनो आपण जर या ठिकाणी याला सोपं रूप दिलं, याला सिम्प्लिफाय केलं, तर आपल्याला काय सिम्पलेस्ट फॉर्म मिळू शकतो, सर्वात सोपं रूप काय मिळू शकतो, यालाच आपण त्या सोप्या रूपाला आपण काय म्हणणार, त्याचे गुणोत्तर म्हणतो किंवा रेशो म्हणतो. सो बाय डिवाइडिंग दीज 2 व्हॅल्यूज, म्हणजेच मित्रांनो या 2 व्हॅल्यूंचा आपल्याला या 2 किमतींचा भागाकार करायचा आहे. ओके, 75 ला 50 ने भाग द्यायचा आहे आणि या दोघांना 5 ने पण भाग जाईल. मात्र मित्रांनो सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर 25 आहे. 25 दुने 50, 25 त्रिक 75. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, याचं जे गुणोत्तर आलेलं आहे ते 3/2, म्हणजेच आपण याला लिहू शकतो 3/2. मित्रांनो लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचे वैवारीचे किंवा गुणोत्तर प्रमाणचे उदाहरणं सोडवताना कुठलाही शिक्षक
तुम्हाला काय सांगेल की 3:2 गुणोत्तर आहे ना, तर याला 3x मानावं लागेल. ओके, 2x मानावं लागेल. ठीक आहे, तर हे बेसिक अप्रोच झाला, हा ट्रॅडिशनल अप्रोच झाला एक्स मांडण्याचा. मात्र तुम्हाला माहिती पाहिजे की हा एक्स आला कुठून, याला कन्सिडर का करावा लागतो गणितामध्ये. ओके, याचं रिझन तुम्हाला जेव्हा समजेल मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ह्या एक्सला कधीच मानायची गरज भासणार नाही कुठल्याही प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये. सो मित्रांनो, आपण समजून घेऊ, अगदी कन्सेप्ट याचा प्रॉपरली क्लिअर करू. लक्षात घ्या, या ठिकाणी दोघही ठिकाणी अंशातही आणि छेदातही आपण कुठली संख्या कॅन्सल केली, 25, 25 त्रिक 75, 25 दुने 50 मित्रांनो. ओके, अंशामध्ये आपण 25 कॅन्सल केला रे, आणि छेदामध्ये पण 25 आपण कॅन्सल या ठिकाणी केलेला आहे. ओके, सो ही जी किंमत आहे की जी आपण कॉमन फॅक्टर समजतो दोघं ठिकाणी अंशात आणि छेदात, ही कॅन्सल केलेली असते. सोपं रूप देऊन तुम्हाला ह्या किमती मिळालेल्या असतात. सो याला आपण म्हणतो की हे रेशो आहे या ऍक्च्युअल किमतींचा. ओके, या ज्या इकडच्या आहेत ना मित्रांनो, ह्या खऱ्या किमती आहेत, यांना आपण ऍक्च्युअल व्हॅल्यूज म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल व्हॅल्यूज. ओके, ओरिजिनल किंमत. ठीक आहे, खऱ्या किमती यांना म्हणतो. आणि यांना सोपं रूप देऊन जे मिळालेलं आहे त्याला आपण गुणोत्तर किंवा त्याचा आपण रेशो म्हणतो या ठिकाणी. सो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी काय समजून घ्यायचं आहे की 25 25 प्रमाणे 3 भाग एकत्र आले तर 75 75 काय झाले, बॉईज झाले, मुलं झाले त्या क्लासरूम मध्ये. ओके, 25 25 प्रमाणे 2 गट म्हणजे 50 मुली आहेत. ओके, सो मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी तुम्हाला एव्हरीवन एक्स सांगेल त्या ठिकाणी आपल्याला एक्स न मांडता आपल्याला लॉजिकली त्या ठिकाणी एक्स भाग एक भाग म्हणायचा आहे. एक भाग त्याला आपण म्हणणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या की एक्स ला आपण या ठिकाणी एक भाग या लॉजिकने या कन्सेप्टने आपल्याला जायचंय. सो असे 3 भाग, 25 25 प्रमाणे 3 भाग म्हणजे 75, 25 प्रमाणे 2 भाग म्हणजेच 50. सो या ठिकाणी एका भागाची किंमत किती आहे, ही जी आपण कॅन्सल केलेली रक्कम असते यालाच आपण एका भागाची किंवा रेशोचा 1 पार्ट आपण म्हणणार. तोच ट्रॅडिशनल या ठिकाणी बीजगणिताच्या भाषेमध्ये एक्स असतो. ओके, तर मित्रांनो, आपल्याला बॅच मध्ये 2 प्रकारचे मॅथ्स आहेत. आपण 10th पर्यंत बघितलेलं आहे जनरली की आपल्याला वर्ड गेलाय बीजगणित. ओके, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या स्पर्धा परीक्षा तयारी करताना आपल्याला हा शब्द जातो मित्रांनो, अंकगणित. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, बीजगणितामध्ये तुम्हाला सूत्रांचा उपयोग करावा लागतो. तुम्हाला वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी तयार करावी लागतात. तुम्हाला एक्स मानावं लागेल, तुम्हाला वाय मानावं लागेल. याच गणिताला आपण अल्जिब्रा किंवा बीजगणित म्हणतो. आता आयोगाला अपेक्षित काय आहे, आयोगाला अपेक्षित आहे की तुम्ही कुठल्याही एक्झाम्पलला कमीत कमी वेळेमध्ये अंकगणिताच्या पद्धतीने अंकांची आकडेमोड करून थॉट प्रोसेसने आपल्या मनामध्ये कमीत कमी वेळेमध्ये ते उदाहरण तुम्ही सोडवलं पाहिजे. याच प्रोसेसला अंकगणित म्हटलं जातं की ज्यामध्ये आपण सूत्रांचा वापर करणार नाही, ज्यामध्ये समीकरणांचा वापर करणार नाही, ज्यामध्ये आपण एक्स वापरणार नाही, त्यालाच आपण अंकगणित म्हणतो मित्रांनो. आणि आयोगाला तेच अपेक्षित आहे. सो आपण ह्या ठिकाणी सर्व कन्सेप्ट समजून घेताना, सर्व टॉपिक्स क्लिअर करताना आपण बीजगणिताप्रमाणे जाणार नाही, स्टेप बाय स्टेप आपण सोडवणार नाही. आपण मॅथ्स म्हणजेच अंकगणिताच्या अप्रोचने आपण जाणार. कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचण्याचं स्किल तुम्हाला मी आत्मसात या ठिकाणी या कोर्सद्वारे करून देणार आहे. ओके, सो लक्षात घ्या, महत्वाची संकल्पना काय आहे या ठिकाणी पुन्हा एकदा की एक्स म्हणजे ओके या ठिकाणी काय म्हटलं जाईल, एक भाग म्हटला जाईल गुणोत्तराचा. जर आपण हे 3 आणि 2 एकत्र केले तर टोटल किती भाग झाले, 5 भाग झाले मित्रांनो गुणोत्तराचे. आणि एका भागाची किंमत जर 25 आहे तर 25 ने याला आपण मल्टिप्लाय करा, 25 5 किती होतील, 125 होतील. सो टोटल क्लास स्ट्रेंथ, त्या वर्गामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती मित्रांनो, 125. त्यापैकी 25 ने याला मल्टिप्लाय केलं तर 50, 25 ने याला मल्टिप्लाय केलं तर 75. ओके, तर अशा प्रकारे हे बॉईज आणि हे गर्ल्स, हे रेशो आणि हे त्यांच्या ऍक्च्युअल किमती. सो हे समजून घ्यावं लागेल. जेव्हा तुम्हाला फरक घ्यावा लागेल गुणोत्तराचा, म्हणजे तुम्हाला डिफरन्स दिला असेल, तेव्हा तुम्ही मोठ्या भागामधून लहान भाग नेहमी वजा करायचे आहे. ओके, सो हे कन्सेप्ट फॉलो करा. निश्चित तुम्हाला वैवारी हा घटक अतिशय सोपा जाणार आहे. आपण एक्झाम्पल्सद्वारे टाईप नंबर 1 पासून सुरुवात करूया. लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5/3 आहे व त्यांच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो, 64 आहे. तर मुलीचे वय किती, कुठल्याही उदाहरणामध्ये बेरीज दिली आहे की वजाबाकी दिलेली आहे ते आधी सर्वात आधी नोटीस करायचं. सो मित्रांनो लक्षात घ्या, आई आहे ओके आणि
त्या ठिकाणी मुलगी आहे, दोघांच्या वयाचं गुणोत्तर आहे, म्हणजे दोघांचं वय किती एक्झॅक्ट ते माहिती का नाही, त्या वयाला सोपरूप दिलेलं आहे. तर त्या सोपरूप दिल्यानंतर 5 भाग आणि 3 भाग अशा प्रकारे आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे आईचं वय 5 भागांमध्ये, मुलगीचं वय 3 भागांमध्ये, अशा प्रकारे याला अंडरस्टँड करून घ्यायचं. सो मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे अजून त्या ठिकाणी त्यांची बेरीज दिली आहे. सो बेरीज टोटल दिलेली आहे. सो लक्षात घ्या, यांच्या खऱ्या वयाची बेरीज जी आहे ती आपल्याला दिलेली आहे किती 64. मित्रांनो बघा, आपण बेरीज दिली असल्यामुळे 5 मध्ये हे 3 भाग एकत्र करायचे, म्हणजे आईच्या वयाचे 5 भाग, मुलगीच्या वयाचे 3 भाग, हे एकत्र केले तर 8 भाग होतील. मग आता विचार कसा करायचा, आपल्याला आपलं टार्गेट काय ठेवायचं, एक्स वगैरे आणायचं नाही आपल्याला. आपलं टार्गेट ठेवायचं आपल्याला की एका भागाची किंमत किती, आपल्याला एका भागाची किंमत किती असणार आहे. सो बघा या ठिकाणी 8 8 64, म्हणजे या 64 ला एकूण संख्येला या एकूण भागांनी भाग द्या. 8 8 64 मित्रांनो, तर एका भागाची किंमत 8 आहे. एका भागाची किंमत 8 आली तर 8 त्रिक 24, 8 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा, 8 8 प्रमाणे 3 भाग, 8 त्रिक 24. सो मुलीचं वय किती 24 या ठिकाणी असणार आहे. याचं आईचं विचारलेलं असेल तर 8 पंचे 40 या ठिकाणी उत्तर येणार आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो याला काय म्हणतो आपण, याला थॉट प्रोसेस म्हणतो. याला काय म्हणतो आपण, थॉट प्रोसेस म्हणतो. थॉट प्रोसेसने तुम्हाला या ठिकाणी लॉजिक क्लिअर झालं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की 5 आणि 3 8 भाग, 8 भाग म्हणजे 8 म्हणजे 64. 8 रुपयाला 64 चॉकलेट्स मिळतील, तर 1 रुपीजला किती मिळतील, दोघी साईडला 8 ने भाग द्या, एका भागाची किंमत 8, 1 रुपीजला 8 मिळतील. एका भागाची किंमत 8 आहे. सो 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. तर मित्रांनो अशा प्रकारे याचं आन्सर हे 24 या ठिकाणी येणार आहे. राईट, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. अगदी बेसिकने जायचंय तुम्हाला या ठिकाणी. तर 5 3 गुणोत्तर आहे, तर आपण याला 5x घेणार, याला 3x घेणार. बेरीज दिली आहे, आईचं वय, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मुलीचं वय, दोघांची बेरीज दिली आहे. सो 5x मध्ये 3x टाका आणि मग ही बेरीज केल्यानंतर किती 64. मित्रांनो यांची बेरीज केली तर किती 8x, 8x बरोबर 64, 8 तिकडे जाईल, x ची किंमत 8 8 64. x ची किंमत जी आहे तीच आपल्याला एका भागाची किंमत मिळते की नाही. ओके, सो एक्स वगैरे मानायची गरजच नाहीये आपल्याला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. ओके, सो लक्षात घ्या, कन्सेप्ट इज अ पॉवर. कन्सेप्टने या ठिकाणी या टॉपिकला इझी करायचंय. प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला अशा प्रकारे पॉवरफुल कन्सेप्ट मी शिकवणार आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक त्या ठिकाणी सोपा वाटणार आहे. तुम्हाला निश्चित कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. सो मित्रांनो बघा, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 84 आहे. तर ए चे वय किती. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ए चे वय विचारलेलं आहे. 7 आणि 5 दोघांसाठी, ए साठी 7 भाग, बी साठी 5 भाग. विचार कसा करायचा, त्यांची बेरीज दिली 84. सो 7 आणि 5 एकत्र केले 12 भाग. ओके, 12 भाग म्हणजे 84. ओके, तर विचार करायचा एका भागाची किंमत किती, तर 12 1 12, 12 7 84. तर मित्रांनो एका भागाची किंमत 7 झाली. एका भागाची किंमत किती झाली 7 या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं कोणासाठी आहे, विचारलेलं या ठिकाणी ए साठी आहे. तर ए साठी 7 भाग, एकाची किंमत 7 आहे, तर 7 गुणिले 7 करा 49. ओके, या ठिकाणी बी ची किंमत विचारलेली असेल तर काय होणार आहे 7 5 35. सो विचारलेल्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. थॉट प्रोसेसने ओरली तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. 7 आणि 5 12, 12 7 84, एकाची किंमत 7, 7 7 49. राईट, आय होप सर्वांना समजलेलं असेल, अगदी सोपं वाटत असेल. सो आधी बेस क्लिअर करूया, त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप डिफिकल्ट एक्झाम्पल, कठीण एक्झाम्पल पण त्या ठिकाणी आपण सोपे करूया आपल्या लॉजिक नुसार. ओके, सो मित्रांनो बघा पुढे दिलेलं आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 5 आहे. ओके, त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय किती. सो दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे किती 63. 2 आणि 5 किती मित्रांनो 7 भाग, 7 म्हणजे 63 रे. ओके, सो एकाची किंमत किती 7 9 63. तर एकाची किंमत आहे 9 या ठिकाणी. ओके, सो मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला 9 किंमत मिळाली एकाची. विचारलेलं आहे ए साठी, ए साठी 2 भाग आहेत, 9 2 18. सो याचं उत्तर 18 येणार आहे, 18 येणार आहे. या ठिकाणी जर त्यांनी बी चं विचारलेलं असेल तर 9 9 5 45 आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं असेल. ओके, सो काय विचारलेलं आहे ना याच्यावरती आपण फोकस करायचा आहे, फोकस ठेवायचा आहे. आय होप सर्वांना इथपर्यंत हे समजलेलं असेल. चला पुढे जाऊया. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7 4. त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष.
ओके, बघा मित्रांनो, कधी तुम्हाला बेरीज दिली असेल तर गुणोत्तराची बेरीज करायची, जर तुम्हाला फरक दिला असेल तर गुणोत्तराचा त्या ठिकाणी फरक घ्यायचा आहे. ओके, सिंपल काम आहे. आपल्याला दोघांच्या या ठिकाणी वयाचं गुणोत्तर 7:4 आहे. ओके, फादर आणि त्यांचा मुलगा सन. ठीक आहे, तर लक्षात घ्या त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, तर गुणोत्तराचा फरक घेऊन टाकू. 7 मधून 4 भाग गेले 3 भाग. ओके, 3 भाग म्हणजे 30, 30 इयर्स. ओके, 3 भाग म्हणजे 30 वर्ष, तर एक भाग कितीचा, सिंपल डोक्याला जोर द्यायचा, अशा प्रकारे विचार करायचा. सो 3 म्हणजे 30, 3 10 30. ओके, या 30 ला या 3 ने भाग द्यायचा मित्रांनो, तर एका भागाची किंमत 10. मग हा फॅक्टर आपल्याला मिळाला, एका भागाची किंमत आपल्याला मिळाली. याला मल्टिप्लाय करा 10 ने, याला पण मल्टिप्लाय करा 10 ने. 10 गुणिले 7 केले 70. तर वडिलांचं वय किती झालं, 70. त्यांनी काय म्हटलंय बघा, 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी म्हणजे मागे जायचंय, पूर्वी जायचंय. नंतर म्हटलं असेल तर आपण प्लस करणार. लक्षात ठेवा, हे शब्द प्रयोग पूर्वी जर म्हटलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. नंतर जर म्हटलेलं असेल म्हणजे पुढे जायचं असेल तर आपण प्लस करणार. सो 5 वर्ष मागे जायचंय, तर याचं उत्तर 65 होणार आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन ए, 65. राईट. सो मित्रांनो, अशा प्रकारे लॉजिकली जायचं, केव्हा फरक घ्यायचा. ओके, मोठ्या भागामधून लहान भाग वजा करायचे, कम्पेअर करायचे आणि एका भागाची किंमत मनामध्ये थॉट प्रोसेस त्या ठिकाणी काढायची. लगेच तुम्हाला पटकन उत्तर त्या ठिकाणी काढता येणार आहे. सो मित्रांनो, पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:5 आहे व त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे, तर बी चे 15 वर्षानंतर वय किती. ओके, 15 वर्षानंतर म्हणजे 15 आपल्याला ऍड करावे लागतील, वाढवावे लागतील. ओके, सो बघा मित्रांनो, फरक दिला आहे की नाही. सो 9 आणि 5 चा फरक किती भाग, 4 भाग. तर गुणोत्तराचे 4 भाग, गुणोत्तराच्या भाषेत 4 भाग, तेच म्हणजे 16 वर्ष वर्षामध्ये. सो आपल्याला या भागांच्या भाषेमध्ये 4 भाग, वर्षाच्या भाषेमध्ये 16 वर्ष इक्वेट करायचं. 4 म्हणजे 16, तर 1 म्हणजे 1 भाग म्हणजे किती, दोघी साईडला 4 ने भाग देऊया, 4 चोक 16, तर 1 भाग म्हणजे 4 वर्ष. मित्रांनो, एका भागाची किंमत 4 वर्ष आहे, तर आपल्याला विचारलंय बी च. सो ए साठी 9 भाग, बी साठी 5 भाग. तर मित्रांनो, बी साठी 5 भाग आहेत, एकाची किंमत 4, 5 चोक 20. तर मित्रांनो, हे आज मध्ये हे 20 वर्ष वय आहे, तर आपल्याला 15 वर्षानंतर जायचं आहे. तर हे 20 + 15 जर आपण केले 35, 35. आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. ओके, तर ऑप्शन डी मध्ये याचं राईट आन्सर आहे. सिंपल फंडा आहे, व्यवस्थितपणे अंडरस्टँड करायचं, फरक की बेरीज त्या ठिकाणी आहे. सो पहिल्या प्रकारामध्ये आपण काय समजून घेतलं की जर बेरीज दिली असेल त्या ठिकाणी भाग एकत्र करायचे. ओके, जर वजाबाकी दिली असेल त्या ठिकाणी मोठ्या भागामधून लहान भाग वजा करून टाकायचे. आणि आपलं टार्गेट नेहमी काय असेल, आपल्याला एका भागाची किंमत मिळाली की आपण त्यानंतर विचारलेल्या गोष्टीवरती फोकस करणार, टार्गेट ठेवणार. ओके, सो टाईप नंबर 2 कडे जाऊया मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने एक्स न मानता किंवा एक्स मानून कशा प्रकारे सोडवायचं आणि एक्स न मानता कशा प्रकारे सोडवायचं ते पण तुम्हाला सांगतो. वैवारीच्या एक्झाम्पल मध्ये बरेचसे उदाहरणं आपल्याला पर्यायावरून पण जाता येतात. ओके, ते पण तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जाऊया आपण पुढे टाईप नंबर 2 कडे. 2 मुलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे, 40 होईल. तर त्यांचे आजचे वय किती. मित्रांनो बघा, या ठिकाणी 2 मुलं आहेत. समजा या ठिकाणी ए आहे आणि हा बी आहे. दोघांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 म्हणजे याला 3x घेऊया, याला 5x घेऊया. ओके, सो 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 40 होईल. 8 वर्षानंतर बेरीज 40 होते म्हणजे दोघांचं वय 8 वर्ष इन्क्रीज होणार आहे. याच्यामध्येही 8 वर्ष वाढतील, याच्यामध्येही 8 वर्ष वाढतील. सो आपण लिहू शकतो मित्रांनो 3x + 8. ओके, त्यानंतर 5x + 8. ओके, त्यानंतर मित्रांनो दोघांची बेरीज केली 8 वर्षानंतर, तर ती होणार आहे 40. मित्रांनो, समीकरण तयार केलं म्हणजे हा झाला अप्रोच बीजगणिताचा. आपल्याला अंकगणिताचा अप्रोच पण समजायला पाहिजे, तो पण तुम्हाला सांगणार आहे. मात्र आधी फर्स्ट एक्झाम्पल आहे, सो आपण आधी बेसिक न्यायला जाऊया. सो 3x आणि 5x किती, 8x, 8 आणि 8 किती, 16. सो मित्रांनो 8x + 16 = 40. ओके, सो हा 16 तिकडे वजा बाकी करायला जाणार आहे. 8x = 40 मधून हे 16 वजा होतील 24. सो x बरोबर मित्रांनो 8 × 3 = 24. x ची किंमत 3, x ची किंमत 3 या ठिकाणी येणार आहे. सो लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी विचारलेलं काय आहे की आजचे वय किती. ओके, त्यांचे आजचे वय किती अशा प्रकारे विचारलेले. सो x ची किंमत 3 आपण टाकूया. 3 × 3 = 9, 3 × 5 = 15, 9 आणि 15 या ठिकाणी या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर आहे. ओके, तर ही झाली बेसिक मेथड. सेकंड मेथड मित्रांनो, या ठिकाणी आपण बाय ऑप्शन जाऊ शकतो.
पर्यायावरून कशा प्रकारे जायचंय ते आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊ. काय म्हटलंय बघा, पर्याय आपल्याला 3-5 मध्ये पाहिजे. याला स्वरूप द्या, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. याला स्वरूप देऊया, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. याला स्वरूप जर दिल्यानंतर काय म्हणणार, 3 त्रिक 9, 3 5 15, 5 त्रिक 15, 5 5 25. म्हणजे पेपर सेटर किती हुशार असतो, किती स्मार्ट असतो, तो सर्व पर्याय त्याने काय केलं, या ठिकाणी 3-5 मध्ये त्या ठिकाणी सेट केलेले आहेत. मग आता बरेच जण आपल्याला पर्यायावरून सोडून दाखवतात. मग मित्रांनो, असे पर्याय जर त्या ठिकाणी सेट झाले तर आपला गोंधळ होणार आहे की एक्झाम मध्ये. सो आपण काय करायचं, आपल्याला लॉजिक पण यायला पाहिजे. लॉजिक पण तुम्हाला सांगेल, मात्र हे पण समजून घ्या. 3-5 मध्ये सर्व पर्याय आले. मग आता यांची बेरीज बघा किती होणार आहे, यांची बेरीज 16, यांची बेरीज केली आपण तर 32, यांची बेरीज केली तर 24. मित्रांनो, याची बेरीज केली तर आपल्याला हीच 40 होऊन जाते. सो ते काय म्हणतात, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल, 40. ओके, तर पर्याय कशा करतायत, पर्याय आज साठी आहेत. आज बेरीज 16 आहे, तर 8 वर्ष दोघांचं वाढल्यानंतर 8 वाढल्यानंतर 16 वाढल्यानंतर 32 होईल. चालणार नाही, बेरीज 40 झाली पाहिजे. सो हा पर्याय गेला. या ठिकाणी 16 दोघांचे 8 आपण ऍड केले तर 40 ला क्रॉस करणार आहे, हे पण चालणार नाही. या ठिकाणी आपण दोघांचे 16 ऍड केले 24 मध्ये, 40 बेरीज बरोबर जी दिलेली आहे तीच मॅच होत आहे. सो हाच पर्याय अॅक्युरेट, हाच पर्याय बरोबर आहे. पुढे चेक करायची गरजच नाहीये. हे 40 ऑलरेडी होते, अजून 16 ऍड केल्यानंतर त्यामध्ये भरपूर संख्या वाढणार आहे, 56 ती होऊन जाणार आहे. सो तो पर्याय पण आपल्याला घेता येणार नाहीये. सो पर्यायावरून अशा प्रकारे जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपल्याला अतिशय भन्नाट असं लॉजिक या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की ह्या प्रकारच्या एक्झाम्पल साठी तरी तुम्हाला कोणीच अशा प्रकारे सांगितलेलं नसेल. हे एकदा समजून घ्या, बऱ्याच एक्झाम्पल्सला तुम्हाला याचा फायदा जाणवणार आहे. सो बघा काय म्हटलेलं आहे, 3-5. 3-5 हे गुणोत्तर कधीच आहे, तर आजच्या वयाचे गुणोत्तर. हे गुणोत्तर मित्रांनो आजच आहे, हे गुणोत्तर आजच आहे. लक्षात ठेवा, माझा शब्द नेहमी या प्रकारच्या उदाहरणांमध्ये जेव्हाचं गुणोत्तर असेल, जेव्हाचा रेशो असेल, ओके, लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाचा रेशो असेल तेव्हाचीच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी त्या ठिकाणी दिलेली असायला पाहिजे. नसेल दिलेली तर तेव्हाचीच बेरीज वजाबाकी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ओके, सो बघा कशा प्रकारे 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल, 40. ओके, आज त्यांच्या वयाचा गुणोत्तर किती, 3-5, 3 आणि 5 एकत्र केले तर 8 भाग. ओके, या 8 सोबत मित्रांनो तुलना करताना आपण हे 40 डायरेक्ट नाही घ्यायचे, कारण की गुणोत्तर आहे आजच. बेरीज आजची माहिती का नाही, बेरीज आजची माहिती नाहीये. मग आजच्या बेरीजेला कशा प्रकारे आपण मिळवू शकतो, 8 वर्ष पुढे गेलो म्हणून बेरीज 40 झाली. व्यक्ती किती आहेत, 2 आहेत. ओके, दोघांचे 8-8 वाढले असतील, 3 व्यक्ती राहिले असते तर 8 त्रिक 24 त्या ठिकाणी वाढले असते. सो 2 व्यक्तींचे 8 आणि 8 16 वाढलेले आहेत. सो बेरीज 40 झालेली आहे. मग ते 16 जर वाढले नसते तर आज मध्ये बेरीज किती झाली असती, असा सिंपल विचार आपल्या मनामध्ये आपण करायचा किंवा सराव करताना अशा अँगलने विचार करायचा. सो मित्रांनो, या 40 मधून ते 16 वजा केले तर इथं आपण 24 घेणार. ओके, सो 3 8, 8 1 8, 8 त्रिक 24, एका भागाची किंमत 3 डायरेक्ट मिळाली. सो 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 त्रिक 9, 3 5 15. सो 9 आणि 15 याचं राईट आन्सर आपल्याला पुन्हा लॉजिकली या ठिकाणी मिळू शकणार आहे. सो माझा शब्द, माझा हा कान मंत्र सर्वांनी डोक्यात फिट ठेवा. ओके, तर जेव्हाचा रेशो तेव्हाचीच बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे. राईट. सो पुढच्या उदाहरणांद्वारे अजून जास्त तुम्हाला ते स्पष्ट होत जाणार आहे. 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 आज 3 आज 2 आहे. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 18 वर्ष होती. तर सर्वात लहान बहिणीचे आजचे वय किती? ओके, सर्वात लहान बहिणीसाठी सर्वात लहान भाग महत्वाचे 2. सो 2च्या पटीत उत्तर पाहिजे आणि 2च्या पटीत सर्वच पर्याय आहेत. ओके, सो आधी या प्रश्नाला तुम्हाला बेसिकने सांगतो, त्यानंतर तुम्हाला थॉट प्रोसेस, त्यानंतर आपलं कन्सेप्च्युअल ट्रिक आहे ती पण तुम्हाला सांगतो. काय करता येणार आहे बघा, लक्षात घ्या. 3 बहिणी आहेत. सपोज आपण त्यांना नाव देऊया A B, ओके, C. आता या तिघांचं गुणोत्तर 7 3 2, याला 7x, याला 3x आणि याला 2x आपण घेऊया. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती मित्रांनो? 18 वर्ष. 6 वर्षापूर्वी म्हणजे मागे जायचंय, वजाबाकी करायची आहे. सो समीकरणामध्ये 7x - 6, 3x - 6, ओके, त्यानंतर 2x - 6. आता यांची बेरीज 18 वर्ष, यांची बेरीज 18 वर्ष. तर मित्रांनो या ठिकाणी बेरीज किती झाली? 18 वर्ष झाली. अशा प्रकारची मांडणी आपण या ठिकाणी करून घेणार. मग मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी काय करते, 7x आणि 3x 10x आणि 2x 12x.
हे एकत्र केले x वजा 6 वजा 6 वजा 6 वजा 18 झाले. ओके, हे 18 इकडे आहेत, हा -18 तिकडे जाताना तो प्लस होणार आहे. ओके, सो लक्षात घ्या, आपण लिहू शकतो 12x बरोबर 18 आणि 18 इकडे 36 झाले, हा 12 तिकडे जाईल, x बरोबर 12 तिकडे 36, x ची किंमत 3 आलेली आहे. आपल्याला लहान बहिणीचं वय विचारलेलं आहे, सो x ची किंमत टाका इथं, 3 दुने 6. मोठ्या बहिणीचं वय विचारलं असेल 3 7 21, मधल्या बहिणीचं वय विचारलं असेल 3 त्रिक 9, या ठिकाणी मिळणार आहे. सो आपलं उत्तर ऑप्शन नंबर या ठिकाणी डी मध्ये आहे. राईट. सो अशा प्रकारे बेसिकने आपण जाऊ शकतो. आता मला थॉट प्रोसेसने जायचंय, आपल्याला कन्सेप्च्युअल ट्रिकने जायचंय. ओके, सो आपण काय करणार मित्रांनो, लक्षात घ्या, गुणोत्तर कधीच आहे ते नोट करायचं. आजचं गुणोत्तर आहे, किती व्यक्ती आहेत ते महत्वाचं आहे. 3 व्यक्ती, 7 3 2, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. 12 भागांसोबत तुम्हाला आजची बेरीज किंवा वजाबाकी माहिती पाहिजे. आजची बेरीज किंवा वजाबाकी माहिती पाहिजे, कंपेअर करण्यासाठी, तुलना करण्यासाठी. ओके, सो बघा आता 6 वर्षापूर्वी बेरीज किती, 18 वर्ष. 6 वर्षापूर्वी, 6 वर्ष प्रत्येकाचं वय आपण मागे नेलं तेव्हा बेरीज किती आहे, 18 आहे. मात्र आपल्याला गुणोत्तर कधीच आहे, आजचं आहे. आजचं गुणोत्तर आजची बेरीज लागेल, मागची बेरीज चालेल का, नाही. मग मला पुढे यायचंय ना, 6 वर्षापासून मला आज मध्ये यायचंय, म्हणजे मला 6 वर्ष वय वाढणार आहे. सो एका बहिणीचं वय 6 वर्ष वाढवून घेतलं तर आपल्याला तिघांचं वाढवावं लागेल. 6 त्रिक 18, म्हणजे आज मध्ये बेरीज 6 वर्षापूर्वी 18 होती, तर आज मध्ये तिघांचे 6 6 वाढून ती 36 होणार आहे. तर या 12 सोबत डायरेक्ट हा 36 तुम्हाला मांडता यायला पाहिजे. ओके, सो 12 त्रिक 36, एका भागाची किंमत किती मित्रांनो, 3. आपल्याला लहान बहिणीचं विचारलं, सो लहान भागाला मल्टिप्लाय करा, 3 दुने या ठिकाणी 6, 3 दुने या ठिकाणी 6. सो मित्रांनो, पर्याय क्रमांक डी मध्ये पुन्हा एकदा आपल्याला आन्सर मिळत आहे. आहे की नाही सोपं काम, आहे की नाही सोपी पद्धत. ओके, सर्वात बेस्ट ट्रिक्स, सर्वात बेस्ट कंटेंट मॅथ्स रिझनिंग साठी तुम्हाला आपल्या ह्या गणित प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मला मिळणार आहे. ओके, अतिशय संकल्पनात्मक आपल्याकडे टीचिंग असते. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी फॉर्म्युला XY न वापरता आपण या ठिकाणी सोडवत आहोत. सो अशा प्रकारच्या या पुढच्या एक्झाम्पलला आपण डील करण्याचा प्रयत्न करूया. 6 वर्षापूर्वी आई वडील व मुलगी. ओके, लक्षात घ्या, गुणोत्तर कधीच मित्रांनो. आता आपण डायरेक्टली जाऊया, एक्स वगैरेचा वापर तुम्ही करत बसा सराव करताना. ओके, मात्र परीक्षेचा अप्रोच कसा असला पाहिजे, कुठल्या लॉजिकने आपण गेलो पाहिजे, कुठली संकल्पना कधी आपण वापरली पाहिजे, सर्व पर्याय तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. ओके, सो 6 वर्षापूर्वी मित्रांनो आई, ओके, मदर, त्यानंतर फादर अँड डॉटर यांचं गुणोत्तर आहे 3+4+1, 3+4+1. ओके, आज त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष आहे. लक्षात घ्या, तर वडिलांचे आजचे वय किती, आता लक्षात घ्या, बेरीज आजची बेरीज किती, 90 दिलेली आहे. गुणोत्तर कधीच, 6 वर्षापूर्वीच. मी तुम्हाला काय म्हटलोय, जेव्हाच गुणोत्तर तेव्हाची बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे, तेव्हाची बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे. सो हे 3 आणि 4 7 आणि हा 1 8. ओके, तर 8 सोबत, या 8 सोबत इक्वेट मला हे 90 घेता येणार नाही, कारण की गुणोत्तर 6 वर्षापूर्वीच बेरीज आजची. सो मला 6 वर्षापूर्वीची बेरीज या ठिकाणी आणावी लागेल. सो व्यक्ती किती, या ठिकाणी 3 व्यक्ती. 6 वर्ष मागे जायचं म्हणजे एकट्याचं वय 6 वर्ष मागे न्यायचं का, नाही, तिघांचं वय मागे न्यावं लागेल. तर 6 त्रिक 18, तुम्हाला इथून वजा करावे लागतील, 72 मिळेल. आणि 6 वर्षापूर्वीची बेरीज 72 असेल, तिथं मांडावी लागेल. तर 8 9 72, एका भागाची किंमत म्हणजे या 72ला या 8ने भाग द्या, 8 रुपयाला 72 चॉकलेट मिळतील, तर 1 रुपयाला किती, दोघांना 8ने भाग द्या, 8 1 8, 8 9 72, तर एका भागाची किंमत 9 आहे. तर मित्रांनो, वडिलांचे आजचे वय विचारलेलं आहे, वडील म्हणजे फादर या ठिकाणी 4 भागांमध्ये आहेत, तर याला 9ने मल्टिप्लाय करा, 9 चोक 36. हे 6 वर्षापूर्वीचं आहे. आज मध्ये येताना तुम्हाला या ठिकाणी 6 वाढवावे लागतील. सो 42 हे उत्तर असेल, 42 हे आपलं उत्तर असेल. राईट. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर 42 आहे हे सांगता येईल. लॉजिक इज क्लिअर, कन्सेप्ट इज क्लिअर. आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल. पर्यायावरून जायचंय मित्रांनो, तर लक्षात घ्या की आपल्याला विचारलेलं काय, आपल्याला विचारलेलं आजचं वय किती, 6 वर्षापूर्वीचं गुणोत्तर जे 4च्या पटीत यायला पाहिजे. सो 6 वर्ष मागे नेऊया, 6 वर्ष मागे नेऊया. ओके, याला पण 6 वर्ष मागे, याला पण 6 वर्ष मागे. जो पर्याय तुम्हाला 4च्या पटीत मिळणार आहे तेच आपलं उत्तर असेल. मग जर एकच पर्याय तशा प्रकारे मिळाला त्यालाच आन्सर मार्क करायचं. 2 पर्याय मिळाले तर मात्र आपलं कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. सो हे पण तुम्हाला यायला पाहिजे. आपण जर इथून 6 वजा केले 34. ओके, 4च्या पटीत नाहीये, कॅन्सल. आपण 6 इथून वजा केले मित्रांनो 36, 4ने भाग जाईल.
ओके, त्यानंतर 6 वजा केले 38, चालणारा नाही. ओके, इथं आपण 6 वजा केले 44. मित्रांनो याला पण 4 ने भाग जाणार आहे. मग तुमचं कन्फ्युजन इथं होऊ शकणार आहे. दोन पर्यायामध्ये 4 ने भाग जातोय. एकच संख्या आली असते तुम्ही डायरेक्ट 36 त्याला मार्क केलं असतं. सो मित्रांनो कन्फ्युजन न करता थॉट प्रोसेसने याच्याने सराव करा. तुम्हाला निश्चित अशा प्रकारच्या ट्रिकी पेपर सेटरने ज्या पर्याय सेट केलेले असतात त्यामध्ये नक्की फायदा होतो. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी तर गोंधळात पडतात, मात्र आपले विद्यार्थी त्या स्मार्ट वर्क करून त्या ठिकाणी उदाहरणं सोडवू शकतात. मित्रांनो या उदाहरणाकडे जाऊया. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2021-2023 दोन वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो बघा प्रश्न काय म्हणत आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला विचारलेलं काय, आजचे वय. हे पर्याय जे आहेत ना हे आजसाठी आहेत, हे पर्याय आजसाठी आहेत. ओके, लक्षात घ्या की 72 वर्ष ही बेरीज त्यांची आज मध्ये आहे, तर आपल्याला 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर पर्याय आजसाठी आहेत. तर आपल्याला 7 वर्ष मागे जायचंय, तर 7 कमी केल्यानंतर प्रत्येक पर्यायातून 7 कमी केल्यानंतर तिघही संख्यांनी आपल्याला कंटिन्युअसली या संख्यांनी भाग गेला पाहिजे. सो मित्रांनो बघा, या पर्यायामध्ये 7 कमी करा, इथं तुम्हाला 12 मिळेल. इथं 7 कमी करा, इथं 18 मिळेल. इथं 7 कमी करा 21 मिळेल. इथं 7 कमी करा 10, इथं 7 कमी करा 18, इथं 7 कमी करा 23. तर या ठिकाणी या संख्यांनी भाग जात नाही, म्हणजे हा पर्याय कॅन्सल. ओके, इथं मात्र याला 4 ने भाग जातो, याला 6 ने भाग जातो, 7×21 भाग जातो, तर आपल्याला हा पर्याय घ्यावा लागेल. बाकीच्या पर्यायामध्ये करून बघा तशा प्रकारे 7 कमी केल्यानंतर याच्या पटीत त्या संख्या होणार नाहीत. सो पर्यायावरून इथं जाऊ शकतो. विदाउट पर्याय तुम्हाला जायचं आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या वयाचे गुणोत्तर 7 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपण मांडूया 4:6:7. ओके, याची टोटल आपण करून घेऊ. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17. या 17 सोबत आपल्याला 72 घ्यायचे का मित्रांनो? नाही. ओके, का? कारण की 72 ही त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे. मग आपल्याला किती वर्षापूर्वी पाहिजे? 7 वर्षापूर्वी मागे जायचंय. किती लोकांसाठी जायचंय? 3 व्यक्तींसाठी जायचंय. 7×21. ओके, सो यामधून 21 वजा करायचे, तुम्हाला 51 मिळेल. तर या 17 सोबत 51 इथं घ्यायचे. ओके, 17×51 एका भागाची किंमत 3. 3 ने याला मल्टिप्लाय करून टाका सर्वांना. ओके, 7×21, 6×18. ओके, 3×12. हे 7 वर्षापूर्वी आहे. तुम्हाला आज मध्ये येण्यासाठी प्रत्येकात 7 ऍड करावे लागतील. याच्यात 7 ऍड केले, याच्यात 7 ऍड केले, याच्यात पण 7 ऍड करा, तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे. तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये याचा राईट आन्सर आहे. ओके, सो दोघही अप्रोच तुम्हाला सांगितले, कधी तुम्हाला ऑप्शन ची मदत होईल. ओके, बाकीचे पर्याय या संख्याच्या पटीत नाहीच आहेत. सो इथं इलिमिनेशन अप्रोच बेस्ट अप्रोच आहे. ओके, जर त्या ठिकाणी गोंधळ झाला असता, 2 पर्याय अशा प्रकारे याच संख्यांच्या पटीत आले असते, तर मात्र मग तुम्हाला हा अप्रोच या ठिकाणी बेस्ट ठरला असता. बिकॉज दिस वन इज अ कन्सेप्च्युअल अप्रोच, संकल्पनावरती आधारित या ठिकाणी ह्या टेक्निक्स आहेत, या ट्रिक्स आहेत. अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत प्रॉपरली, एवढ्या 0 पासून तर हिरो पर्यंत. चला नेक्स्ट 10th नंबरचं क्वेश्चन, याला पण आपण सेम वेने टॅकल करण्याचा प्रयत्न करूया. आता एक्स वगैरे वाय वगैरे कन्सिडर न करता डायरेक्टली विचार करण्याचा या ठिकाणी सराव करूया. ओके, 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7:3 आहे. 5:7:3. ओके, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होते? 99 वर्ष होते मित्रांनो. किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. सर्वात लहान बहिणीचे आजचे वय किती? म्हणजे 3 भाग सर्वात लहान बहिणी करता 3च्या पटीत पाहिजे. 3च्या पटीत 2 पर्याय आहेत. ओके, सो कन्फ्युजन होऊ शकणार आहे. सो व्यवस्थित आपण याला टॅकल करूया. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. या 15 भागांसोबत आपल्याला इथं बेरीज घ्यायची. तर हे गुणोत्तर कधीचं आहे? हे गुणोत्तर आजचं आहे. गुणोत्तर मित्रांनो आजचं आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 99 आहे. म्हणजे 8 वर्ष पुढे गेल्यानंतर बेरीज माहिती आपल्याला आज मध्ये यायचंय, पुढची नकोय, आपल्याला मागे जायचं एक प्रकारे. सो 8 वर्षानंतर 99 आहे. 3 लोक म्हणजे 8×24. या 99 मधून 24 प्रत्येकाचे मागे न्यायचे, आज मध्ये न्यायचे. सो 9तून 4 गेले 5, 9तून 2 गेले 7, 75. 15 म्हणजे या ठिकाणी 75 घ्यायचे. 15 5 75. एका भागाची किंमत 5. एका भागाची किंमत 5 या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर 5 गुणीला 5 केले 25, 5 7 35, 5 3 15. सो मित्रांनो आजचं लहान बहिणीचं आजचं वय किती?
15 वर्ष. सो ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी योग्य उत्तर आहे. किती सोप्या पद्धतीने आपण करू शकत आहोत. जर तुम्हाला एक्स मानून करायचं असेल तर आपण तिघही बहिणींचं वय 5x 7x आणि 3x 8 वर्षानंतर, म्हणजे मित्रांनो याच्यात पण तुम्हाला 8 टाकावे लागतील, याच्यात पण तुम्हाला 8 टाकावे लागतील, याच्यात पण तुम्हाला 8 टाकावे लागतील आणि मग मित्रांनो ती बेरीज किती होणार आहे 99. ओके, समीकरण अशा प्रकारे तयार होईल. मग 5x 7x 3x 15x होतील हे. ओके, त्यानंतर 8 3 वेळा 8 त्रिक 24 होतील, इकडे 99 होतील मित्रांनो. हा 24 तिकडे जाईल, 15x बरोबर 24 तिकडे मायनस केल्यानंतर आपल्याला 75 लिहिता येईल. x बरोबर मित्रांनो 75 अपॉन 15, 15 1 15, 15 5 75, x ची किंमत 5 आलेली, टाका इथं 5 त्रिक 15. ओके, लहान बहिणीचं वय पुन्हा एकदा 15 वर्ष. सो बेसिकने जायचं आहे की अशा प्रकारे जायचंय. सराव करताना दोघी पद्धतीचा करा वाटल्यास, मात्र जास्तीत जास्त भर हा अप्रोच डेव्हलप करण्यावरती भर द्या. ओके, याचा जास्त फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये जाणवणार आहे. राईट, चला मित्रांनो जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. ओके, PYQ आहे. काय म्हटलंय बघा, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल. मित्रांनो किती व्यक्ती आहेत ते महत्वाचं आहे. 4 व्यक्ती आहेत, 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज. ओके, लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप जायचं या प्रकारच्या प्रश्नांमध्ये. 5 वर्षापूर्वी ओके बेरीज किती आहे 4 व्यक्तींच्या वयाची 80 वर्ष. आज मध्ये बेरीज काढायची असेल तर 5 वर्ष पुढे जातोय आपण आणि किती लोकांसाठी 4 लोकांसाठी 5 चोक 20. सो 20 ने या ठिकाणी ऍडिशन होईल. 100 वर्ष ही आजची बेरीज होईल. आपल्याला जायचंय मित्रांनो या ठिकाणी 15 वर्षानंतर. 15 वर्षानंतर ओके, 15 वर्षानंतर बेरीज काढायची आहे. तर एकाचं 15 वर्ष वय वाढेल का, नाही, 4 इंच वाढेल, म्हणजे 15 चोक 60 ने बेरीज वाढेल. ओके, 15 चोक 60 ने बेरीज वाढेल. सो 60 यामध्ये आपण मिळवले तर 160 या ठिकाणी होतील. 160 या ठिकाणी होतील. ऑप्शन नंबर सी मध्ये याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, तर आधी पूर्वीचं आहे ना, मग आज मध्ये आधी यायचं. आजपासून किती नंतर जायचं, किती पुढे जायचंय तो विचार करायचा. व्यक्ती किती आहेत तेवढ्या याने मल्टिपल करून त्या ठिकाणी ऍड करायचं, तुम्हाला नंतरची बेरीज मिळेल अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये. राईट, सो जाऊया मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे. अतिशय स्टँडर्ड प्रकार आहे, फक्त व्हॅल्यू किमती चेंज करून त्या ठिकाणी अशा प्रकारचे उदाहरणे विचारले जातात परीक्षेमध्ये. सो समजून घ्या, 2 भावांच्या वयाची बेरीज किती आहे 36 वर्ष आहे. जर त्यांच्या वयातील अंतर म्हणजे फरक 10 वर्ष असेल, त्यांची वय काढा. मित्रांनो बेरीज 36 आली पाहिजे, फरक 10 झाला पाहिजे, असा पर्याय इथं बघायचा. ओके, लक्षात घ्या, पहिलाच पर्याय बेरीज 36 आहे वजा बाकी 10 आहे. बेरीज 36 नाहीये, कटला पर्याय. ठीक आहे, बेरीज 36 नाहीये, कॅन्सल. बेरीज 36 नाहीये, कॅन्सल होईल. ठीक आहे, तिघही पर्याय आपण कॅन्सल करू शकतो. हा एकमेव पर्याय असा आहे की दोघांची बेरीज 36, दोघांचा फरक 10. दोघांची बेरीज 36, दोघांचा फरक त्या ठिकाणी किती होणार आहे 10 होणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला समीकरण पण तयार करावं लागू शकेल. x प्लस वाय बरोबर या ठिकाणी 36. ओके, x मायनस वाय या ठिकाणी दोघांची वजाबाकी 10. ओके, तर आपण ऍड केलं समजा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 2x बरोबर या ठिकाणी 46. हा 2 तिकडे जाईल. x ची किंमत तुम्हाला 23 काढता येईल. x ची किंमत टाका कुठेतरी एका समीकरणामध्ये, तुम्हाला y हा 13 मिळेल. y हा 13 मिळेल. किंवा मित्रांनो अजून याला एक ट्रिक आहे, अजून एक याला ट्रिक आहे. काय करायचं आहे, या ट्रिक नुसार तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी दोघं संख्यांची बेरीज करून टाकायची. 36 आणि 10, 36 आणि 10 46, याचे हाफ करून टाका, तुम्हाला 23. नेहमी मोठ्या व्यक्तीचं वय या ठिकाणी मिळेल. ओके, मोठा भाऊ किंवा मोठ्या व्यक्तीचं वय तुम्हाला या ठिकाणी मिळेल 23. लहानाचं तुम्हाला काढून घेता येईल. काय करायचंय की बेरीज 36 आहे ना, त्या 36 मधून 23 वजा करा, तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे 13. हे लहान व्यक्तीचं वय मिळणार आहे. दोघांची बेरीज 36. अशा प्रकारे तुम्हाला हे मॅनेज करता येईल. सो ही पण एक ट्रिक महत्वाची या प्रकारच्या उदाहरणासाठी तुम्हाला फॉलो करायची आहे. ओके, सो जाऊया मित्रांनो पुढे टाईप नंबर 3 कडे. त्याला पण आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी इझी करण्याचं काम आपण करूया. राईट, सो लक्षात घ्या, ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल. तर ए आणि बी यांची आजची वय किती असेल. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला ए आणि बी यांची आजची वय विचारलेली आहेत. पर्यायावरून जाता येईल का, ओके ते पण सांगतो. बेसिकने कशा प्रकारे करायचं ते पण सांगतो. आणि शॉर्ट ट्रिक नुसार, कन्सेप्च्युअल ट्रिक नुसार कशा प्रकारे करायचं ते पण सांगतो. ओके, आधी पर्यायाचा विचार करू वाटल्यास आपण ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5:7 ना, मग आजची वय
ही 5-7 मध्ये पाहिजे, 5-7 मध्ये गुणोत्तर आलं पाहिजे. राईट. सो याला सोपं रूप दिलं आपण तर 7-5-35, 7-6-42, 5-6 मध्ये आहे, चालणार नाही. याला सोपं रूप दिलं 6 आणि 7 होऊन जाईल, चालणार नाही. याला सोपं रूप दिलं 5-7 मध्ये येणार आहे. ओके. 10-5-50, 10-7-70, 5-7. याला सोपं रूप दिलं 7-5-35, 7-7-49, 5-7. तर ठरलेल्याप्रमाणे दिलेल्याप्रमाणे 5-7 मध्ये आहे. आता 2 पर्याय असे मिळाले आपल्याला की जे 5-7 मध्ये आहेत. मग पुढची माहिती वापरायची. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 7-9. म्हणजे दोघांमध्ये 14 वर्ष वय वाढवायचं. इथं पण 14, इथं पण 14 आपण वाढवून घेतलं तर आपल्याला इथं 49 आणि इथं मित्रांनो 63. याला सोपं रूप देऊया. 7-7-49, 7-9-63, 7-9 ओके. तर हे बरोबर मॅच झालं. पुढे तुम्ही करून बघा, या ठिकाणी 14 ऍड करून बघा, तुम्हाला निश्चित हे गुणोत्तर पुढे मिळणार नाही ह्या पर्यायासाठी. सो हा पर्याय कॅन्सल होतो. आपला पर्याय उत्तर 35 आणि 49 हे बरोबर ठरणार आहे. तर अशा प्रकारे क्रॉस चेक तुम्ही बाय ऑप्शन करू शकतात. पर्यायावरून जाण्याची पद्धत तुम्हाला सांगितली. ओके. आता बेसिक मेथड तुम्हाला सांगतो काय होतं अशा प्रकारच्या गणितामध्ये. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5-7. ओके. 5-7 आजच्या वयाचं गुणोत्तर. त्यानंतर हे 5x मानूया, हे 7x मानूया. 14 वर्षानंतर गुणोत्तर घेतलं गेलं पुन्हा, तर ते किती झालं? 7-9. 14 वर्षानंतर म्हणजे दोघांमध्ये 14 ऍड करायचे. सो 5x मध्ये आपण 14 ऍड करू, 7x मध्ये पण आपण 14 ऍड करू. दोघांचं पुन्हा नवीन गुणोत्तर घेऊया आणि मग ते होणार आहे 7-9, 709. ओके. तर हा 9 इकडे जाणार आहे. ओके. 5x अधिक 14 बरोबर 7 ला याने मल्टिप्लाय करूया, 7x अधिक हे 14. ओके. तर 9-5-45x अधिक 14-9 126, 7-7-49x अधिक 14-7 या ठिकाणी 98 होऊन जाते. बरोबर. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता मोठ्या संख्येकडे लहान्याला पाठवायचं. 49x कडे हा 45x जाईल. सो 126 कडे हा 98 येईल. सो आपण लिहू शकतो 49x कडे, त्या साईडला मी इकडे मांडत आहे, 49x कडे हा 45x आपण पाठवला. बरोबर. 126 कडे हा 98 जाणार आहे वजाबाकी करायला. मित्रांनो याचं वजाबाकी केली आपल्याला 4x मिळेल. इथं आपण वजाबाकी केली तर आपल्याला 28 मिळेल. हा 4 तिकडे जाईल, भागीला 4-7-28 होता, तर x ची किंमत 7. x ची किंमत 7 टाकायची, तर 7-7-49, 7-5-35. पुन्हा एकदा 35 आणि 49 उत्तर. मात्र बघा एक पेज या ठिकाणी भरत आहे. ओके. आपण ट्रॅडिशनलने गेलो, आपण बेसिकने गेलो, तर मात्र आपल्याला शॉर्ट ट्रिक, अतिशय जबरदस्त अशी शॉर्ट ट्रिक या ठिकाणी समजून घ्यायची. काय करायचंय? नेहमी मित्रांनो आपण या ठिकाणी 5-7 हे सोपं रूप जे आहे ते आधीचं गुणोत्तर आधीच मांडायचं, नंतरचं गुणोत्तर नंतर खाली बरोबर त्याच्या पॅरलल मांडून घ्यायचं. ओके. सो आधी काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी हॉरिझॉन्टल गॅप सेम आहे का तो चेक करायचा. 7 मधून 5 गेले 2, 9 मधून 7 गेले 2. तर अशा प्रकारे हा हॉरिझॉन्टल गॅप या ठिकाणी सेम झालेला आहे. ओके. जर आडवा फरक सारखा असेल तर आपल्याला तुलना करताना उभा गॅप त्या ठिकाणी वापरावा लागतो. ओके. सो लक्षात घ्या, 5-7 झाला, 7-9 झाला, 5-7 झाला, 7-9 झाला. दोघी साईडला 2 भाग गुणोत्तराचे इन्क्रीज होत आहे. ओके. सो या 2 भागांची तुलना कोणासोबत करायची? 2 भाग इन्क्रीज झाले कारण की आपण काहीतरी वर्ष पुढे गेलो. किती वर्ष पुढे गेलो? 14 वर्ष पुढे गेलो. सो 5चे 7 झाले, 2 भाग पुढे गेलो. ओके. लॉजिकली कनेक्टिव्हिटी करायची. 2 भाग पुढे गेलो म्हणजेच 14 वर्ष, 2 भाग पुढे गेलो म्हणजेच 14 वर्ष. तर गुणोत्तराच्या भाषेत 2 भाग, वर्षाच्या भाषेत 14 वर्ष. तर मित्रांनो एका भागाची किंमत किती? सो या ठिकाणी 1 भाग, या ठिकाणी 1 भाग, या ठिकाणी 1 भाग, बेसाठी 14. ओके. बेसाठी 14, 7 वर्ष, 7 वर्ष. तर एका भागाची किंमत 7 वर्ष. एका भागाची किंमत 7 वर्ष आहे. 7-5-35, 7-7-49. राईट. सो अशा प्रकारे डायरेक्टली तुम्ही मिळू शकतात. उदाहरण वाचत असताना इथे विचार करा, 5-7 झाला, 7-9 झाला, 2 भाग, 2 भाग म्हणजे 14, एकाची किंमत 7, एकाची किंमत 7, 7 ने तिथंच त्याला मल्टिप्लाय करून टाका. थॉट प्रोसेस 7-5-35, 7-7-49 झालं की नाही काम. ठीक आहे. एवढं सर्व या ठिकाणी करायची गरज आहे का? नाही. ओके. तर परीक्षेमध्ये टॉपर्स विद्यार्थी अशाच प्रकारच्या पद्धती वापरतात, हे लक्षात घ्या. ओके. चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो राज्यसेवा पूर्व 2018ला हा PYQ विचारला आहे MPSC ने. सिंपल आहे. कशा प्रकारे आपल्या मेथडने आपण एक्स न वापरता याला थॉट प्रोसेसने करू शकतो ते पण आपण समजून घेऊ. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3-4 आहे.
बरोबर. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वय किती? ओके, तर आजचे जे गुणोत्तर आहे 3:4. तर सविता आणि कविता यांचं रिस्पेक्टिव्हली सविताचं 3 भागांमध्ये आणि कविताचं 4 भागांमध्ये पाहिजे. आजचे वय 3:4 मध्ये पाहिजे. सोपं रूप देऊन बघूया काय होणार आहे बघा. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4:3 चालेल का? नाही, 3:4 पाहिजे, चालणार नाही. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3:4 मध्ये आहे. ठीक आहे, पुढे बघा 3:4 मध्ये हे पण नाही, हे पण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशन करू शकतात. तुम्हाला गुणोत्तराच्या लॉजिकने जायचंय, 3:4 आधी लिहून टाका, नंतरचा गुणोत्तर खाली लिहून टाका. 4:5, 4चा 5 झाला, 3चा 4 झाला, 1 भाग. गुणोत्तराचा 1 भाग वाढला, कारण की आपण किती वर्ष पुढे गेलो? आपण 5 वर्ष पुढे गेलो. आपण 5 वर्ष पुढे गेलो. तर 1 भाग म्हणजे 5 वर्ष. 1 भाग म्हणजे 5 वर्ष. तर मित्रांनो लक्षात घ्या, 1 भाग 5 वर्ष आहे. तर 5 ने दोघांना मल्टिप्लाय करा. 5 त्रिक 15, 5 चोक 20. अशा प्रकारे डायरेक्टली तुम्ही विचार करू शकता. 3चा 4 झाला, 4चा 5 झाला, 1 भाग म्हणजे 5. 1 भाग म्हणजे 5, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आहे की नाही सोपं काम मित्रांनो? राईट. सो जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. ओके, 15 नंबरचं हे एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे बघा. आज वडिलांचे व मुलाचे वय 7:4 आहे. ओके, आधीचं गुणोत्तर 7:4. फादर अँड सन 12 वर्षापूर्वी गुणोत्तर चेंज झालं, ते 5:2 झालं. ते किती झालं मित्रांनो? 5:2 झालं. म्हणजेच 7चे 5 झाले, 4चे 2 भाग झाले. किती भाग कमी झाले? दोघी साईडला 2 भाग कमी झाले. ओके, दोघी साईडला 2 भाग कमी झाले. आणि किती वर्ष मागे पूर्वी म्हटलेलं आहे, कमी झाले. 12 वर्षापूर्वी गेलो, 12 वर्ष मागे गेलो, 2 भाग मागे गेलो मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी 12 वर्ष आपण मागे गेलो. तर 1 भाग कितीचा? 2 भाग जर 12 तर 1 भाग 6 वर्ष. 1 भाग 6 वर्ष. एका भागाची किंमत 6 वर्ष आहे, तर 6 ने दोघांना मल्टिप्लाय करा. 6 गुणिले 7 केले 42, 6 चोक 24. ठीक आहे, विचारलेलं आहे वडिलांचे आजचे वय किती. तर हे जे गुणोत्तर आहे हे आज साठी होते. सो 42 वर्ष हे वडिलांचं वय. ओके, 42 वर्ष हे वडिलांचं वय. 7च्या पटीत यायला पाहिजे. 7च्या पटीत हा एकमेव पर्याय होता. काही वेळेस डायरेक्टली तुम्हाला उत्तरे क्लिक होतात या रेशोच्या पद्धतीने, त्या भागांच्या पटीत बरोबर आपलं उत्तर आलं पाहिजे. सो असा पर्याय एकच आहे ना त्या ठिकाणी 7च्या पटीत. सो तेच उत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारे पण आपण परीक्षेमध्ये याचा वापर करू शकतो. नाहीतर मग ही कन्सेप्च्युअल ट्रिक तुम्हाला वापरायची आहे. व्यवस्थितपणे बघायचं. 7चे 5 झाले, 2 भाग कमी झाले, म्हणजेच किती वर्ष पूर्वी गेले? 12 वर्षापूर्वी आपण गेलो आहोत. बरोबर. चला जाऊया पुढे, पुढच्या उदाहरणाकडे. आज ए व बी यांचे गुणोत्तर 4:3. ओके, ए आणि बी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो 4:3 हे गुणोत्तर. राईट. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2. तर बी चे आजचे वय किती? तर बी चे आजचे वय किती? ओके, सो मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, बीचं आजचं वय विचारलेलं आहे. तर हे आज मध्ये हे गुणोत्तर वरती आहे. ओके, नंतर हे 5 वर्षापूर्वी आहे. हे गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचं आहे. माझ्या मते बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी हे सांगत असतानाच त्याचं उत्तर गेस केलं असेल. 4चे 3 भाग झाले, 3चे 2 भाग झाले, 1 भाग कमी झाला गुणोत्तराचा. म्हणजे आपण किती वर्ष कमी केले? 5 वर्ष मागे आलो. एका भागाची किंमत 5 वर्ष आलेली आहे. तर आपल्याला बी साठी विचारलेलं आहे 5 त्रिक 15. सो उत्तर आहे ऑप्शन सी. ओके, या 5 ने याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला 15 वर्ष हे बीचं आजचं वय मिळून जाईल. त्यांनी नंतरचं विचारलं असेल तर आपण नंतरचा विचार करा. त्यांनी पूर्वी विचारलं असेल तर 5 ने आपण इथं मल्टिप्लाय केलं असतं. जे विचारलेलं आहे त्याच्यावरती फोकस ठेवायचा, त्याच्यावरती काम करायचं आणि तशा पद्धतीने ते एक्झाम्पल सोडवायचं. राईट. सो मित्रांनो टाईप नंबर 4 कडे आपण जाऊया आता. ओके, टाईप नंबर 3 चे एक्झाम्पल आपण क्लिअर केले मित्रांनो. जवळपास आपण 10 ते 12 प्रकार, सर्व प्रकार या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पटीतील एक्झाम्पल असतील, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समीकरणांचे एक्झाम्पल असतील, वयवारीचे व सरासरी आणि गुणोत्तर बेस्ड कन्सेप्टचे एक्झाम्पल असतील, सर्व प्रकारचे. ओके, 50+ एक्झाम्पल आणि बाकीचे PYQ त्या ठिकाणी आपण या टॉपिकचे सर्व काही आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. निश्चित तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो ह्या प्रकारामध्ये काय दिलेलं आहे लक्षात घ्या. 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 3:2. 3 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे 5:4. तर बी चे सध्याचे वय किती? मित्रांनो अशा प्रश्नांना जर आपल्याला एक्स मानून करायचं आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक जावं लागेल. ओके, आणि थोडं लेंथी ते होणार आहे. मात्र फर्स्ट एक्झाम्पल आहे, सो तुम्हाला मी बेसिकने पण याला सांगतो. 5 वर्षापूर्वी ए आणि बी
यांच्या वयाचं गुणोत्तर 3:2, यांच्या वयाचं गुणोत्तर 3:2. ओके, त्यानंतर मित्रांनो 3 वर्षानंतर गुणोत्तर आहे 5:4. मग आपण याला 3x घेणार, याला 2x घेणार. 5 वर्षापूर्वी 3x आणि हा 2x. ओके, मग आता मित्रांनो पहिल्याने आज मध्ये यायचं. आजचं गुणोत्तर किती? मग आजचं गुणोत्तर काढताना या ठिकाणी 5 वर्षापूर्वी 3x आहे, तर आज मध्ये हे 3x अधिक 5 लिहिलं जाणार आहे. यानंतर हे 2x अधिक 5 आपण लिहू शकतो. मित्रांनो पुढे आपल्याला 3 वर्षानंतर नवीन गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे दोघं ठिकाणी 3 अजून ऍड केले जातील. सो 3x अधिक 5 मध्ये 3 टाकले गेले. सो 3x अधिक 5 अधिक 3, तर 3x अधिक 8 होऊन जाईल. भागीला 2x अधिक 5 मध्ये 3 टाकलं, 2x अधिक 8 होऊन जाईल. नंतर नवीन गुणोत्तर घेतलं ते होणार आहे 5:4 म्हणजे 5/4. 5:4 म्हणजे 5/4. तर ही स्टेप तुम्हाला बेसिकने या ठिकाणी व्यवस्थित मांडता आली पाहिजे. ओके, पूर्वीचं, आजचं आणि त्यानंतर 3 वर्षानंतर, त्यानंतर अजून हे 3 वर्षानंतर अशा प्रकारे हे समीकरण तयार होईल. मग आता हे ब्रॅकेट तिकडे जाईल आणि हा 4 इकडे येईल. सो वी कॅन राईट 4 × 3x + 8, 4 × 3x अधिक 8 बरोबर 5. या ठिकाणी 2x अधिक 8. ओके, याला सोडवूया. 4 × 3 = 12x अधिक 4 × 8 = 32, 5 × 2 = 10x. ओके, अधिक 8 × 5 = 40, 8 × 5 = 40. हा 10x इकडे गेला, 12x मधून 10x गेले, किंवा आपण इकडे लिहून घेऊया 12x - 10x बरोबर 40 - 32. हा 32 तिकडे वजा बाकी करायला जातोय. सो इथं आपण लिहू शकतो 2x बरोबर 8 मित्रांनो. तर x बरोबर 4. x बरोबर 4. पुट डाऊन हिअर व्हॅल्यू टाकायची आहे. बी चे सध्याचे वय विचारलेलं म्हणजे आजचं वय विचारलेलं आहे. सो इथं आपण x ची व्हॅल्यू टाकणार. x ची व्हॅल्यू 4, 4 × 2 = 8, 8 आणि 5 = 13. तर 13 इथं नाहीये, म्हणजे यापैकी नाही. हे उत्तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. सो किती लेंथी काम होतंय मित्रांनो. ओके, सो बेसिकने आपण कशा प्रकारे इथं करू शकतो, बेसिकने आपण इथं कशा प्रकारे जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, लक्षात घ्या काय आपण लिहू शकतो. 3:2 आधीचं गुणोत्तर, त्यानंतर हे गुणोत्तर जे आहे हे 5 वर्षापूर्वी आहे, हे 5 वर्षापूर्वीचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर गुणोत्तर घेतला आपण तर 5:4 आहे, 5:4 आहे 3 वर्षानंतर. ओके, कशा प्रकारे विचार करायचा बघा. 3 चा 5 झाला, 2 चा 4 झाला, 2 भाग वाढले. गुणोत्तराचे 2 भाग दोघी साईडला इन्क्रीज झालेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या 5 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर हा संदर्भ इथं कशा प्रकारे कनेक्ट करायचा. समजा तुम्ही 2000 वर्षामध्ये आहात, 5 वर्षापूर्वी जायचं म्हणजे 1995 मध्ये जाणार. त्यानंतर 3 वर्षानंतर म्हणायचंय 2000 नंतर, तर आपण 2003 मध्ये जाणार. तर हा स्पॅम किती वर्षाचा, हा स्पॅम 8 वर्षाचा होऊन जातो. 95 ते 2003 8 वर्ष. तशा प्रकारे मित्रांनो याला मर्ज करायचं. पूर्वीचं आणि हे नंतरचं जे म्हटलेलं असेल यांना एकत्र करून याच्या सोबत तुलना करायची. मग 2 भाग बरोबर 5 आणि 3 8 वर्ष. ओके, 2 भाग बरोबर 8 वर्ष. तर इथं आपल्याला एका भागाची किंमत मिळेल. ओके, तर 1 भाग बे 1 बे, बे चौक 8. एका भागाची किंमत मित्रांनो बे चौक 8 4 वर्ष. एका भागाची किंमत 4 आलेली आहे. तर आपल्याला विचारलेलं काय, बी चे सध्याचे वय किती. मग 5 वर्षापूर्वी बी हा 2 भागांमध्ये, 3 वर्षानंतर बी हा 4 भागांमध्ये. तर या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करूया, 4 2 8. या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करा 16. हे 3 वर्षानंतर 16 वर्षाचा आहे तो. आज मध्ये येताना मला 3 वर्ष कमी करावं लागेल. तर 16 - 3 16 - 3 13. ओके, या ठिकाणी मित्रांनो 5 वर्षापूर्वी 8 आहे, यामध्ये 5 मिळूया. 8 आणि 5 13, 8 आणि 5 13. ओके, तर 13 या ठिकाणी उत्तर आहे. तुम्ही कुठल्याही व्हॅल्यूला टार्गेट करा, तुम्हाला तेच उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. पूर्वीचं आज मध्ये यायचं, नंतर आज मध्ये जायचं म्हणजे वजाबाकी करायची. ओके, एवढं या ठिकाणी समजून घ्या, लक्षात घ्या मित्रांनो. बरोबर, चला जाऊया आपण पुढे मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे. 18व्या क्रमांकाचं हे एक्झाम्पल आहे. सर्वांनी व्हिडिओला पॉज करा, सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या ह्या मेथडने, आपल्या लॉजिकने काय करू शकतो. 10 वर्षापूर्वी मित्रांनो या ठिकाणी गुणोत्तर जे दिलेलं आहे ते 6:7 आपल्याला दिलेलं आहे. ओके, त्यानंतर 6 वर्षानंतर गुणोत्तर जे दिलेलं आहे ते 10:11 आहे. 10:11 आहे. 10:11 आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 2 व्यक्ती ए आणि हा बी, ए आणि हा बी. काय होते बघा, 6 चे 10 झाले, 4 भाग 711 झाले, 711 झाले.
4 भाग. ठीक आहे, दोघी साईडला गुणोत्तराचे 4 भाग वाढलेले आहेत, म्हणजेच 10 आणि 6 पूर्वी आणि नंतर हे एकत्र करा, 10 आणि 6 16 वर्ष. ओके, 4 भाग म्हणजे 16 वर्ष मित्रांनो. तर गुणोत्तराचा एक भाग किती वर्षाचा हे ठरवायचं. 4 1 4, 4 चौक 16. एका भागाची किंमत 4 वर्ष. एका भागाची किंमत 4 वर्ष. एका भागाची किंमत जर 4 वर्ष या ठिकाणी आपण घेतलेली असेल, एका भागाची किंमत जर 4 वर्ष आपण इथं आलेली असेल, तर फोकस करायचा काय विचारलेला आहे, बी चे 9 वर्षानंतर वय किती. इथं व्यवस्थित बघायचं. नंतरच आहे ना, तर नंतर किती वर्षानंतर इथं मिळतंय, 6 वर्षानंतर बी 11 भागांमध्ये आहे. तर एकाची किंमत 4, 11 चौक 44, 11 चौक 44. ओके, याला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 44 वर्ष मिळेल. मात्र हे 44 वर्ष तुम्हाला कधी मिळालं, 6 वर्षानंतर मिळालं. तुम्हाला विचारलेलं काय, 9 वर्षानंतर. मग 6 वर्षानंतर तुम्ही ऑलरेडी काढून घेतलंय, तुम्हाला अजून फक्त किती वर्ष पुढे जायची गरज आहे, अजून फक्त तुम्हाला 3च वर्ष पुढे न्यायची गरज आहे. सो या 44 मध्ये आपण हे 3 ऍड करणार. ओके, सो 3 आणि 4 7 आणि हे 4 47, 47 याचं राईट आन्सर आहे. 47 याचं राईट आन्सर आहे की नाही. सोपं काम मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या लॉजिकने जाऊ शकतो. पर्यायावरून तुम्हाला जायचं असेल तर बी बद्दल विचारणा झालेली आहे. बी साठी गुणोत्तर टार्गेट करायची 7 आणि 11. 11च्या पटीत पाहिजे, 6 वर्षानंतर 11च्या पटीत पाहिजे. पर्याय कशासाठी आहेत, पर्याय 9 वर्षानंतर आहेत, म्हणजे 6 वर्षानंतर 11च्या पटीत बी आला पाहिजे. तर आपल्याला 3 वर्ष मागे जायचंय. इथून 3 वर्ष मागे गेलो 41, 3 वर्ष मागे गेलो 44, मग 3 वर्ष मागे गेलो 46. कुठला पर्याय 11च्या पटीत झाला, हाच पर्याय झाला 44 11च्या पटीत. ओके, हे जे ना 9 वर्षानंतर पर्याय आहेत, आपल्याला गुणोत्तर 6 वर्षानंतर 11च्या पटीत पाहिजे होतं. मग 9चा 6 करण्यासाठी 3 मागे जावं लागेल ना. सो 3 सर्व पर्यायातून कमी केले आणि अशी संख्या शोधली की जी 11च्या पटीत बरोबर येते, म्हणजे ती पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला मिळत आहे. तर असा विचार तुम्ही पर्यायावरून जाताना या ठिकाणी केला पाहिजे. आय होप सर्वांना हे समजलेलं असेल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये या ठिकाणी सोडवता येणार आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया आपण. 6 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:12 होते. ओके, 5:12 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:15. लक्षात घ्या, या ठिकाणी 5:12, 5:12 त्यानंतर 8:15, 8:15. ओके, 12 मधून 5 गेले, 15तून 8 गेले, तरी 7 भाग. आडवा गॅप सारखा आहे, उभा गॅप आपल्याला वापरायचा असतो. 5 आणि 8, 12 आणि 15, 3 भाग दोघे साईडला वाढले. गुणोत्तराचे 3 भाग वाढले, म्हणजे 6 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर. 6 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर 9 वर्ष. 6 आणि 3 9 वर्ष. 3 भाग म्हणजे 9 वर्ष. तर एक भाग किती. ओके, गुणोत्तराचा एक भाग किती, 3 त्रिक 9, 3 वर्ष. तर गुणोत्तराचा एक भाग हा किती होणार आहे, 3 वर्ष होणार आहे. गुणोत्तराचा एक भाग हा किती होणार आहे, 3 वर्ष होणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, बी चे 10 वर्षानंतर विचारलेलं आहे. बी चे या ठिकाणी 10 वर्षानंतर विचारलेलं आहे. सो आपण या ठिकाणी नंतर विचारलंय, तर बी चे 15 भाग आहेत इथं. किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर. ओके, आपल्याला विचारलंय 10 वर्षानंतर. एका भागाची किंमत 3 आहे, 15 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 15 त्रिक 45. ओके, हे झालेलं आहे मित्रांनो कधीच, हे आपण 3 वर्षानंतर घेतलेलं आहे. 3 चे 10 करण्यासाठी किती पुढे जावं लागेल, 7 वर्ष पुढे जावं लागेल. मग या 45 मध्ये पण 7 तुम्हाला मिळवावेच लागतील. तर हे या ठिकाणी 52 होतील, 52 होतील. आणि पर्याय क्रमांक ए मध्ये या ठिकाणी 52 आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना हे समजलेलं असेल. आय रिपीट, पुन्हा एकदा सांगत आहे, 5 चे 8 झाले, 12 चे 15 झाले, 3 भाग वाढले आणि हे कनेक्ट केलं. 3 आणि 6 9 वर्ष. 3 भाग म्हणजे 9 वर्ष. एकाची किंमत 3 वर्ष. ओके, एका भागाची किंमत 3 वर्ष. इथपर्यंत आलं की विचार करायचा, विचारलेलं काय, बी ला टार्गेट करायचंय 10 वर्षानंतर बी किती असेल हे काढायचंय. मग आता नंतर आहे ना, नंतरचा ऑप्शन बघायचा. 3 वर्षानंतर बी 15 भागामध्ये, 3 वर्षानंतर बी 15 भागांमध्ये एकाची किंमत 3 आहे, 15 त्रिक 45. 3 वर्षानंतर त्याचं वय 45 आहे. 3 वर्षानंतर 45 आहे, आपल्याला काढायचं 10 वर्षानंतर. 3 चे 10 करायचे, म्हणजे 7 वाढवावे लागतील, 7 इथं वाढवावे लागतील. ओके, सो 52 याचं उत्तर आपल्याला होणार आहे. सो आय होप तुम्हाला समजलेलं असेल. तुम्हाला इथं मित्रांनो पर्याय 10 वर्षानंतरचे, 3 वर्षानंतर 15च्या पटीत पाहिजे. सो 7 वर्ष कमी केल्यानंतर ती संख्या 45 15च्या पटीत बरोबर होणार आहे. इथं 7 वर्ष कमी करून बघा, तुम्हाला 15च्या पटीत मिळणार नाही. इथं पण करून बघा, मिळणार नाही. सो अशा प्रकारे पण तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात. ओके, सो मित्रांनो पुढच्या या उदाहरणाकडे जाऊया. एका वर्षापूर्वी
अजय व विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते. एका वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 असेल तर विजयचे सध्याचे वय किती? ओके, विजयचे सध्याचे वय किती? लक्षात घ्या मित्रांनो, 3:2 त्यानंतर 5:4. ओके, 3चा 5 झाला, 2चा 4 झाला, किती भाग वाढले? 2 भाग वाढले मित्रांनो. ओके, 1 वर्षापूर्वी आणि 1 वर्षानंतर यांना मर्ज केलं तर 2 वर्ष. 2 भाग म्हणजे 2 वर्ष, तर एक भाग बरोबर 1 वर्ष. एक भाग बरोबर 1 वर्ष. एका भागाची किंमत 1 वर्ष आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा अजय आणि हा विजय, या ठिकाणी विजयचे सध्याचे वय विचारलेलं आहे. हे 1 वर्षापूर्वीचं, हे 1 वर्षानंतरचं आहे. ओके, सो आपल्याला विजयला टार्गेट करायचं. हा 2 भाग, एकाची किंमत एक भागाची किंमत 1 वर्ष आहे. 2 ने याला मल्टिप्लाय केलं, इथं 2 वर्ष. ओके, इथं 1 ने मल्टिप्लाय केलं, इथं 4 वर्ष. आता हे 4 वर्ष कधी? 1 वर्षानंतर, त्याच्या आजच्या वयापासून 1 वर्षानंतर. मग आता सध्याचं वय काढण्यासाठी मला 1 वजा करावं लागेल ना, तर 3 वर्ष इथं मिळेल. ओके, 1 वर्षापूर्वी 2 वर्षाचा होता, तर आज मध्ये त्यांना 1 वाढवून तुम्हाला पुन्हा 3 वर्ष. सो उत्तर याचं काय असणार आहे? 3 वर्ष. उत्तर याचं काय असणार आहे? 3 वर्ष. आहे की नाही सोपं का? तर असे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला आता वयवारीचे या ठिकाणी सोडवता यायलाच पाहिजे. आता मित्रांनो पुढे आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं अशी आहेत की ज्यामध्ये गुणोत्तर लिहून घेतल्यानंतर म्हणजे 5 आणि 3 इथं 2चा फरक आहे, 16 आणि 11 इथं 5चा फरक आहे. मागच्या उदाहरणांमध्ये काय व्हायचं की हा फरक जो होता ना सारखा राहायचा, आडवा फरक सारखा राहायचा, आपल्याला उभा फरक त्या ठिकाणी तुलना करण्यासाठी वापरावा लागायचा. ठीक आहे, आडवा फरक ज्याचा सारखा ना ते गुणोत्तर बॅलेन्स स्वरूपात असतं. ज्या गुणोत्तराचा आडवा फरक सारखा नाही ते इनबॅलेन्स असतं, त्याला बॅलेन्स करावं लागतं. ओके, सो ते माहिती पाहिजे. आपण आधी या उदाहरणांना, आता हे आलेले उदाहरण आहे, त्याला परीक्षेमध्ये अप्रोच कसा पाहिजे हे आपण समजून घेऊ. पुढच्या भागामध्ये हा प्रकार आपण पुन्हा स्टार्ट करणार आणि अतिशय बेसिक जे कन्सेप्च्युअल ट्रिक आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र इथं फक्त परीक्षेमधला अप्रोच, पर्यावरण हे उदाहरण सुटतात का ते चेक करण्याची प्रोसेस तुम्हाला आता मी सध्या या ठिकाणी पुन्हा सांगत आहे. सो बघा, स्वाती आणि प्रीती, कोणाला टार्गेट करायचं? प्रीतीचे आजचे वय आपल्याला काढायचं. सो प्रीतीचे गुणोत्तर 5च्या पटीत पाहिजे. 5च्या पटीत तिघं आहेत, 11 नाही. ओके, 7 वर्षानंतर प्रीतीचं वय 16च्या पटीत पाहिजे. 7 इथं ऍड करा, 7 इथं ऍड करा, 7 इथं ऍड करा, हा 22, हा 32. ओके, हा 47. ओके, हा 32 आणि हा 47. तर मित्रांनो 16च्या पटीत बरोबर ही संख्या होत आहे, म्हणजे हेच उत्तर आपलं योग्य आहे. तर परीक्षेमध्ये अशा पद्धती तुम्ही वापरायच्या. ठीक आहे, कन्सेप्च्युअल अप्रोच पण तुम्हाला सांगणार आहे, मात्र या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे सांगतोय. जेव्हा आपण सेकंड पार्ट या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार तेव्हा बॅलन्स कशा प्रकारे गुणोत्तर आपण करतो क्रॉस मेथडने ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3. तर म्हणून गुरप्रीतचे वय किती? गुरप्रीतला टार्गेट करायचं आहे, तर गुरप्रीतचं या ठिकाणी वय 9च्या पटीत पाहिजे. आणि 9च्या पटीत मित्रांनो एकमेव पर्याय आहे 45. झालं काम आपलं विदिन अ सेकंड. जर तुम्ही या ठिकाणी रेशोवरती कमांड मिळवली, कोणाला टार्गेट करायचं आहे, कोणाला स्किप करायचंय हे समजून घेतलं तर तुम्हाला निश्चित या ठिकाणी या उदाहरणांमध्ये फायदा होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 2:5. ओके, आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 1:2. तर नेहाचे आजचे वय किती? आज नेहाचं वय हे 2च्या पटीत पाहिजे. आज नेहाचं वय 2च्या पटीत पाहिजे. 2च्या पटीत आज मध्ये पाहिजे, तर हा पर्याय तर जाणार आहे मित्रांनो. नेहाचे आजचे वय विचारलं, हे पर्याय नेहासाठी आहेत आणि आजच्या वयासाठी आहेत, हे समजून घ्या. ठीक आहे, 8 वर्षापूर्वी ओके नेहाचे वय विचारलेले आपल्याला. नेहा आधी आहे, नेहा 1च्या पटीत त्या ठिकाणी आहे, 2च्या पटीत नाही. सो मित्रांनो या ठिकाणी 8 वर्षापूर्वी ती 2च्या पटीत पाहिजे. आता इथं आपण 8 वजा केले, इथं पण आपण 8 वजा करूया, इथं पण आपण 8 वजा करूया, इथं पण आपण 8 वजा करूया. इथं 8 वजा केले म्हणजे आपल्याला 14 मिळणार आहे. इथं आपण 8 वजा केले म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 2 गेले, त्यानंतर 6 गेले, इथं 14 मिळणार आहेत. इथं आपल्याला 12 मिळायला पाहिजे. ठीक आहे, 25 मधून 8 गेले मित्रांनो, इथं आपल्याला 18 मिळायला पाहिजे. 24. आता ही एकमेव संख्याच इथं आपल्याला 8 वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 16 देणार आहे, म्हणजेच 2च्या पटीत आपल्याला देणार आहे. ओके, सो हाच पर्याय या ठिकाणी योग्य आहे, हाच पर्याय इथं योग्य आहे. ठीक आहे, जनरली काय करावं लागणार आहे? 8 वर्षापूर्वी लक्षात घ्या, 8 वर्षापूर्वी
ओके, गुणोत्तर आहे 2:5. त्यानंतर आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 1:2. ठीक आहे, याचा फरक घेतला 3 भागांचा, याचा फरक घेतला 1 भागांचा. तर याला क्रॉस मल्टिप्लाय करून नवीन गुणोत्तर आपल्याला मिळवावं लागेल. ती 1 ने मल्टिप्लाय केलं 2:5 सेम राहील मित्रांनो. 3 ने खाली मल्टिप्लाय केलं 3 3 3 2 6. मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी 3चा 2 झाला, 1 भाग कमी झाला. आज म्हणजे 8 वर्षापूर्वी गेलो, 1 भाग कमी केला म्हणजे 1 म्हणजे 8, 1 भाग म्हणजेच 8 वर्ष आपल्याला मिळाले. तर आपल्याला विचारलेलं आहे आजचे वय किती. सो आज याला मल्टिप्लाय केलं 8 त्रिक 24. एका भागाची किंमत 8 आहे, 3 भागांसाठी 8 त्रिक 24 होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बॅलन्स करावं लागतं. हे पण तुम्हाला आता शेवटी या उदाहरणामध्ये सांगावीची गरज भासली. सो हे तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा फरक घ्यायचा 3 भाग, याचा फरक घ्यायचा 1 भाग. ओके, दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, नवीन गुणोत्तर मिळवायचं. आता बघा 5 मधून 2 गेले 3 भाग, 6 मधून 3 गेले 3 भाग. आडवा फरक सारखा आला तर उभा फरक तुलना करून वापरता येतो आणि एका भागाची किंमत काढायला तो मदत करतो. सो आधीचं गुणोत्तर हे इनबॅलन्स होतं, हे बॅलन्स केलं गेलं. क्रॉस मेथडने आपण अशा प्रकारे हे बॅलन्स करतो. मागच्या उदाहरणात पण बघा आपण काय केलं असतं, जर आपल्याला बॅलन्स करायचंच आहे गुणोत्तर, तर या ठिकाणी बघा जे आधीचं गुणोत्तर आहे 11ला 9. ठीक आहे, त्यानंतर 15 वर्षापूर्वी हे 4:3 आहे. याचा फरक घेतला 2 भाग, याचा फरक घेतला 1 भाग. याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय. बरोबर. सो मित्रांनो बघा याने याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 11 1 11 आणि या ठिकाणी 9. ओके, 2 ने याला मल्टिप्लाय केलं 4 2 8, 3 2 6, 3 2 6. ओके, सो बघा 11चे 8 झाले, 9चे 6 झाले, तर 15 वर्षापूर्वी 6चे 9 झाले, 3 भाग म्हणजे 15, 3 1 3, 3 5 15. एका भागाची किंमत 5 आली मित्रांनो. ओके, तर 5 9 45, 5 9 45. याला वापरायचं नाही, याला वापरायचं. हे इनबॅलन्स आहे, हे बॅलन्स आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करून ते बॅलन्स मिळणार आहे. आय होप तुम्हाला ही पद्धतही समजली असेल. अशा प्रकारे आपल्याला काम करायचं किंवा बाय ऑप्शन आपल्याला जायचं आहे. सो तुम्हाला बाय ऑप्शन जाण्याची पद्धत, तुम्हाला ही क्रॉस मेथड ती पण सांगितली. पुढचं एक्झाम्पल बघा, कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:5. ओके, 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 11ला 16. तर त्यांची आजची वय काढा, आजची वय काढायची. तर मित्रांनो आजचं गुणोत्तर 3:5 मध्ये आहे. तर 3:5 मध्ये गुणोत्तर बघायचं 5 त्रिक 15, 5 5 25. हे 3:5 मध्ये नाही होणार. ओके, तर आपल्याला पुढे जायचंय. ह्याला बघूया, 3:5 मध्ये नाही होणार. याला घेतलं 3:5 मध्ये नाही होणार. तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1च घ्यावं लागेल. काही वेळेस आपल्याला पटकन या ठिकाणी लगेच पर्यायावरून ही उदाहरणं सोडवता येतील मित्रांनो. ओके, आय होप तुम्हाला या लेक्चरचा सर्वांना फायदा जाणवला असेल. वैवारी हा टॉपिक किती इझिली आपण समजून घेऊ शकतो हे तुम्हाला समजलेलं असेल. आता बरेच जे ऍडव्हान्स प्रकार बाकी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार. तुम्हाला काही कुठल्याही प्रकारची शंका असेल, कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल मित्रांनो, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके, तर तुमच्या डाऊटसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला हेल्पसाठी तुम्हाला मी हा नंबर पण देतो. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मेसेज करू शकतात. ओके, तुमचं नाव शहर मेन्शन करा, तुमचा प्रॉब्लेम मेन्शन करा. ओके, नक्कीच तुम्ही तुमचा डाऊट विचारून घेऊ शकतात. मॅथ्स रिझनिंग 0 to हीरो कन्सेप्ट आणि ट्रिक्स नुसार आपली जी एमपीएससी तलाठी 1.0 बॅच आहे, नक्कीच याचा फायदा घ्या. सर्व प्रकारच्या कंबाईन ग्रुप बी सी प्री प्लस मेन्स साठी ही अपडेटेड स्वरूपात ही बॅच आहे. मी सांगितल्याप्रमाणे ओके, प्रथम 500 स्टुडंटसाठी हा कुपन कोड त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. तलाठी हा कॅपिटल मध्ये हा शब्द त्या ठिकाणी टाईप करून तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा आहे. तुम्हाला 50% ऑफ डायरेक्टली पहिल्या 500 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लवकरात लवकर या बॅचचा फायदा घ्या. तुम्हाला नक्की त्या ठिकाणी क्वालिटी कंटेंट मिळेल. ओके, आरटीओ एएमव्हीआय साठी पण तुम्ही या ठिकाणी ऑफरचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही त्या ठिकाणी आरटीओ हा कोड किंवा आरटीओ एएमव्हीआय हा कोड तुम्ही कॅपिटल मध्ये टाईप करा. तुम्हाला पुन्हा या बॅच मध्ये पण 50% ऑफ त्या ठिकाणी मिळणार आहे. ही इंग्लिश मीडियमची बॅच आहे, ती आधीची मराठी मीडियमची बॅच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे दोघी प्रकारच्या मीडियम्स नुसार ह्या बॅचेस आहेत. पुढचे सर्व काही प्रकार ओके ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, समजून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. सो पुढच्या एका नवीन टॉपिकच्या व्हिडिओसह डेमो लेक्चरसह आपण लवकरच भेटूया आपल्या ह्या चॅनलवरती. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. सो आगामी तलाठी परीक्षेसाठी सर्वांना फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.